आपल्या क्लासमध्ये तुम्हाला माहीत असेल एक रूल आहे की 6 तास झोपला नसा तर क्लासला येऊ नका. मग माझे 2 मित्र मला भेटणार होते, ते भेटले आणि त्यात ते मला म्हणाले की काहीतरी वेगळं वाटतंय, आपण न्यूरोलॉजिस्टला दाखवूया. मग मी संध्याकाळी न्यूरोलॉजिस्टला दाखवलं. सो त्याने सांगितलं की इट्स कॉल्ड बेल्स पार्सी, फेशियल पॅरालिसिस. ज्या दिवशी ते मिस करतं त्यांना असं वाटतं हे काहीतरी मिस झालं. पण त्या व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला की भूक लागली आहे का. आणि दिवसभर नाटकांचे प्रयोग करून आणि भूक तर लागलेलीच होती आणि जोगेश्वरी स्टेशनला तेव्हा काही नव्हतं. तर मी म्हटलं लागली आहे आणि मी त्या व्यक्तीकडे बघितलं तर ती व्यक्ती होती ट्रान्सजेंडर. आफ्टर सर्टन एज मोस्टली 30-35 त्यांनी वेट ट्रेनिंग केली पाहिजे, ठीक आहे, बिकॉज त्याचे फायदे ते योगामध्ये नाही आहेत. Namaste everyone, welcome to Yoga 365. Thank you for giving so much of love to this channel. We recently reached 25,000 subscribers. Having reached this target, we thought we should give something new to our viewers. इसीलिए हमने हमारा फर्स्ट पॉडकास्ट शूट किया. और सिंस बीइंग मराठी, हमारे आज के पॉडकास्ट गेस्ट भी महाराष्ट्रन है, जिनका नाम है कृतिका तुलस्कर, जिनके पास 22 इयर्स का एक्सपीरियंस है और उन्होंने एक फेमस डेली सोप रात्रिस खेत चाले में एक लीड रोल प्ले किया था शेवंता का. इसके अलावा शी इज़ वेरी पैशनेट योगा प्रैक्टिशनर एंड ऑल्सो माई स्टूडेंट. सो लेट्स सी व्हाट्स इन स्टोर. थँक्यू सो मच सर, मला या पॉडकास्टमध्ये बोलवण्यासाठी. आणि मी माझ्या आजाराबद्दल आजपर्यंत कोणालाच काही सांगितलं नव्हतं, कुठल्याच पॉडकास्टवरती किंवा कुठल्याही सोशल मीडिया पेजवर कधीच बोलले नाही आहे. सो आज योगा 365 आणि या सगळ्या पॉडकास्टच्या निमित्ताने मी आज बोलेन या सगळ्यावरती. सो थँक्यू सो मच मला इथे बोलवण्यासाठी आणि माझी जी काही जर्नी आहे ती तुमच्यासोबत आणि आपल्या व्ह्युअर्ससोबत शेअर करण्यासाठी. थँक्यू. सो कृतिका, कसा चाललाय दिवस? सकाळी योगा क्लास केला आणि आता पॉडकास्टमध्ये. मला हे जाणून घ्यायचं होतं की एक योगा क्लास सकाळी केल्यावर दिवस कसा चालतो? दिवस तर सर खरंच खूप चांगला जातो. आणि आज सकाळी आपण स्ट्रेंथ क्लास केलाय, सो त्याच्यामुळे योग निद्रा पण खूप छान झाली. आणि मग आता हा पॉडकास्ट, आय होप पुढचा पूर्ण दिवस चांगला जाणार आहे. आणि काल माझं शूट होतं आणि काल आपण बॅक स्ट्रेंथ केलेली योगा क्लासमध्ये. सो त्यामुळे बॅक थोडीशी दुखत होती, पण दिवस चांगला गेला आणि रात्री झोप चांगली लागली, ते महत्वाचं. सी, आय बिलीव्ह की जेव्हा पण आपण चांगलं स्ट्रेच करतो तो पूर्ण नर्वस सिस्टम हा रिलॅक्स होतो बरोबर. आणि डीप रेस्ट भेटते. Correct. आय थिंक आज ती एनर्जी आपल्याला पूर्ण पॉडकास्टमध्ये दिसणार आहे. येस. ओके, बॅक टू 3 इयर्स. तुम्ही माझ्याकडे आला होतात आणि मला तुम्ही इंट्रोड्यूस केलं होतं तेव्हा तुम्ही बोलला होतात की तुम्ही एक डेली सोप करतात, जो की सगळ्यांना माहीत आहे, रात्रीच खेळ चाले. येस. आणि त्यामध्ये तुम्ही एक लीड रोल प्ले करत होतात आणि तेव्हा फेशियल पॅरालिसिस आय थिंक एका दिवशी झालं. तर हाऊ डिड लाईफ चेंज? त्यानंतर कसा पूर्ण लाईफ बदलली तुमची आणि तुम्ही स्वतःमध्ये काय चेंजेस आणले? ओके. एक दिवस सकाळी मी उठले आणि तो दिवस माझ्या एका सिरियलच्या शूटचा पहिला दिवस होता. रात्रीच खेळ झाल्यानंतर मी गुगल ट्रेंड करत होते जवळपास 8 दिवस. आणि त्यानंतर एक करिअरला छान माझ्या उभारी मिळालेली, पीकवर होते मी करिअरच्या. आणि त्यानंतर मी झीचीच एक सिरियल करत होते दुसरी, आणि त्या सिरियलच्या शूटिंगचा पहिला दिवस होता. मी सकाळी उठले आणि आपण जेव्हा ब्रश करायला जातो तेव्हा आपण चूळ भरतो. सो ते करताना माझ्या राईट साईडनं पाणी बाहेर येत होतं. आपण म्हणजे तोंड बंद करता येत नव्हतं. आणि मला समजत नव्हतं की माझ्यासोबत काय होतं हे, कारण मी कधी पाहिलं नव्हतं, बघितलं नव्हतं, ऐकलं पण नव्हतं की ह्या गोष्टी काय असतात. आणि त्या दिवशी मी शॉपिंगला जाणार होते, कारण 2 दिवसानंतर माझं शूट होतं त्या सिरियलचं. पण त्या सिरियलचं शूटिंग त्या दिवशी चालू झालं होतं. माझा कॉल टाईम 2 दिवसानंतरचा होता आणि मी शॉपिंगला जाणार होते, कारण त्या सिरियलचं प्रमोशन्स आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला सुरू करायच्या होत्या. सो सकाळी उठल्यानंतर मी सगळं झालं माझं आणि मी डॉक्टरकडे गेले आमच्या सोसायटीतला. त्याने सांगितलं की कुछ नाही, ठीक हो जाएगा जल्दी. पण समजत नव्हतं की काय होतं. मग माझे 2 मित्र मला भेटणार होते, ते भेटले आणि ते मला म्हणाले की काहीतरी वेगळं वाटतंय, आपण न्यूरोलॉजिस्टला दाखवूया. मग मी संध्याकाळी न्यूरोलॉजिस्टला दाखवलं. सो त्यांनी सांगितलं की इट्स कॉल्ड बेल्स पाल्सी, फेशियल पॅरालिसिस. मी म्हटलं ठीक आहे, झालं आपल्याला आता काहीतरी, जे काही माहीतच नाही की काय कशामुळे होतं. आता ह्याच्यावर म्हणजे हे बरं कधी होईल ते सांगा. तर त्यांनी सांगितलं की याला 3 महिने जातील, 4 महिने जातील, वर्ष जाईल, 2 वर्ष, 3 वर्ष. मी म्हटलं डॉक्टर, मी ॲक्टर आहे आणि मला माझं शूटिंग सुरू आहे, माझं सिरियल सुरू आहे आता, आणि मला बरं व्हायचं तर काय करू शकतो? ते म्हणाले की ह्याच्यावरती काहीच उपाय नाही आहे खरं तर, बट तुम्ही एक उपाय की एक तर फिजिओथेरपी करू शकता आणि मेंटल स्ट्रेंथनेच तुम्ही लवकर बऱ्या होऊ शकता, असं त्यांनी मला सांगितलं. सो दुसऱ्या दिवशीपासून ह्याचं सगळं काम चालू झालं, म्हणजे औषधं, गोळ्या, फिजिओ, हे सगळ्या गोष्टी चालू झाल्या. पण कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये एक चालू होतं की आता म्हणजे मेंटल स्ट्रेंथ म्हणजे काय अजून करायची.
सो मग मी आपण बोरिवलीत मी बोरिवलीत राहते, आपला योगा क्लास पण बोरिवलीमध्येच आहे. सो मी सर्च करत होते गुगलवरती की बेस्ट योगा क्लास कुठला आहे आपल्या बोरिवलीतला. सो तेव्हा मला योगा 365 डेज हा योगा क्लास दिसला. मग मी तुमच्याकडे आली, चौकशी केली, मग विचारलं की सर मला असं असं झालेलं आहे, आपण काय करू शकतो. पण हे मी तुमच्याकडे आले त्याला 3 महिने गेलेले होते, मध्ये 3-4 महिने गेलेले होते, त्यानंतर मी तुमच्याकडे आले. पण ह्या 3 महिन्यांमध्ये मी सगळ्या बाजूंनी म्हणतात ना आपण मेंटली फिजिकली बर्न झालेले होते आणि मला कळत नव्हतं की आता काय करायचं. सो ह्या 3 महिन्यात माझ्या आयुष्यात योगा क्लास आला, योगा 365, माझ्या गुरु आल्या, स्पिरिच्युअल गुरु, आणि ह्या सगळ्यांमुळे मी आज इथे बसून तुमच्याशी बोलू शकते. ओके. नाव फर्स्ट थिंग, हे सगळं झालं त्यामागे ट्रिगर काय होतं? म्हणजे तुम्हाला असं वाटते की हे सगळे इश्यूज मी फेस केले, त्याच्यामागे काहीतरी कारण असेल, स्ट्रेस असेल, पुअर लाईफस्टाईल असेल, किंवा जेनेटिकली पण कधी कधी होतं. तर व्हॉट वॉज द फॅक्टर्स विच लेड टू दिस? मी ॲक्टर बरोबर एक सायकोलॉजिस्ट पण आहे. सो जेव्हा मी स्वतःचा अभ्यास केला तेव्हा मला कळलं की ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस. मुळात एक ॲक्टर असल्यामुळे आपण खूप स्ट्रेस सगळ्या गोष्टींना आपण टॅकल करत असतो. आणि त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे जवळपास 2021 पासून मला कोविड झालेला आणि कोविडपासून 2023ला मला फेशियल पॅरालिसिस झाला. ह्या 2 वर्षात मी 365 दिवसांपैकी जवळपास 300 दिवस तरी मी कामच करत होते आणि बाकीच्या दिवसांमध्ये ट्रॅव्हल असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या मी करत होते. त्यामुळे ना मला व्यवस्थित झोप माझी झाली, ना व्यवस्थित खाणं पिणं काही झालं, आणि स्ट्रेस तर खूप जास्तच होता की या सेटवरनं त्या सेटवर पोहोचायचं आहे, काम 100% करायचं आहे. आपल्याला ज्यांनी विश्वास ठेवला, म्हणजे मी एक स्वतःला असं समजते की जो कोणी फिल्म मेकर किंवा प्रोड्युसर डिरेक्टर आपल्यावर विश्वास ठेवतो त्या विश्वासाला आपण 100% त्यांना आपण डिलिव्हर केलं पाहिजे सगळ्या गोष्टी. सो त्यामुळे प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करणं असेल, हे सगळ्या गोष्टी मी त्या एवढ्या दिवसांमध्ये करत होते आणि त्याचा स्ट्रेस मे बी सगळा जो आहे तो फेशियल पॅरालिसिसमधनं मला बाहेर पडला असं मी म्हणते. सी, तुम्ही 2-3 वर्ड्स मेन्शन केले, हे खूप लोकांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. एक तर बर्नआउट, दुसरा स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंग. ओके. तर एका ॲक्ट्रेसच्या किंवा एक ॲक्टरच्या लाईफमध्ये मेंटल आणि फिजिकल फिटनेस हे कितपत इम्पॉर्टंट आहे? खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता जेव्हा मी मागच्या 3 वर्षांच्या आधीच्या कृतिकाला बघते आणि आत्ताच्या कृतिकाला बघते, म्हणजे फेशियल पॅरालिसिसच्या आधीच्या आणि आत्ताच्या, यात खूप डिफरन्स आहे. सी, मी सायकोलॉजिस्ट जरी असले तरी मी एक माणूस आहे आणि मलाही सगळ्या गोष्टींचा त्रास होतो, स्ट्रेस येतो. जसं म्हणतात ना की या सगळ्या फील्डमध्ये ॲक्टर असल्यामुळे तुमच्याकडे खूप लोक बघत असतात, तुम्ही बऱ्याच लोकांचे मोटिवेशन पण असतात, आणि प्लस आम्हाला आमची पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ दोन्ही गोष्टी हँडल करायच्या असतात. ह्याच्यामध्ये जे नॉर्मल लोक, कॉमन लोक आहेत ते हे विसरतात की आम्ही पण माणूस आहोत, आम्हाला सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं आहे, सगळ्या गोष्टींना आम्हाला फेस करायचं आहे. आणि एक ॲक्टर म्हणून ना, मी कृतिका म्हणून तुमच्याशी आत्ता बोलते, पण जेव्हा आम्ही स्क्रीनवर असतो तेव्हा ते कॅरेक्टर म्हणून आम्ही असतो. सो त्या कॅरेक्टरचा पण एक वेगळी जर्नी असते जी आम्ही आमच्या बरोबर साकारत असतो. म्हणजे मी जेव्हा सायकोलॉजिस्ट आहे असो तेव्हा मी एक कॅरेक्टर जेव्हा पोर्ट्रे करते त्या कॅरेक्टरच्या मुळापर्यंत जाते, तेव्हा माझे कॅरेक्टर्स कुठे चांगले दिसतात किंवा लोकांना ते आवडतात. सो दोन्ही लाईफ वेगवेगळ्या असतात आणि त्या आम्हाला टॅकल करताना खूप जास्त डिफिकल्ट तर खरं तर जातं. पण ॲक्टर म्हणून मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ह्याच्यामुळे आता मी जसं योगा क्लास जॉईन केलं, ह्याच्या आधी मी असं म्हणते नेहमी की जन्मापासूनच मी डाएट आणि वर्कआउट करत आलेली आहे, कारण मी लहानपणापासून या फील्डमध्ये वयाच्या 10व्या वर्षी मी थिएटर स्टार्ट केलं करायला आणि तेव्हापासून मी या सगळ्या गोष्टी करतच आहे. पण एक योग्य दिशा जी आहे ना ती तुमच्याकडे येऊन मला या सगळ्यामुळे मिळाली असं मी म्हणते. ओके. नाव द इमिजिएट क्वेश्चन इज की एका आध्यात्मिक मार्गामध्ये गुरु असणं हे किती महत्त्वाचं आहे, स्पिरिच्युअल पाथमध्ये किंवा फिटनेसच्या पाथमध्ये? हल्ली खूप लोक नुसते ऑनलाईन ट्रेनिंग करतात, एक फिजिकल गुरु असल्याने, समोर असल्याने काय डिफरन्स फील होतो? अच्छा, व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? अच्छा, अगेन की फेशियल पॅरालिसिसच्या वेळेला मी थकलेले, म्हणजे खूप प्रश्न पडतात आपल्याला नेहमी की मला आत्ताच का झालं, असंच का झालं, कारण तेव्हा माझं छान करिअर चालू होतं, मी जीची दुसरी सिरियल करत होते आणि खूप मस्त काम, म्हणजे त्याच्या 10 दिवसानंतर मी हिंदी वेबसिरीज पण करत होते. त्याच म्हणजे आता 18 जानेवारीला 3 वर्ष होते मला फेशियल पॅरालिसिस होऊन. 28 जानेवारीला मी एक दुसरा शो पण करत होते हिंदी, आणि एका खूप मोठ्या ॲक्टर बरोबर करत होते हिंदीतल्या, त्यांचं नाव नाही येतं मी घेणार कारण मी तो केला नाही आहे शो. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या
आणि मला सडनली सगळं थांबवावं लागलं. म्हणजे आपण म्हणतो ना की गाडी चालू असते फास्ट फास्ट आणि अचानक ब्रेक लागल्यानंतर त्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम होतात ते माझ्या आयुष्यात झाले. मला एवढे प्रश्न पडलेले की आत्ताच का झालं, असंच का झालं, एवढं काम आहे माझ्याकडे, मग आताच मला सोडावं लागलं. आणि त्या 2023 मधलं मला सगळी कामं सोडावी लागली, कारण मला माहीतच नव्हतं की मी कधी बरी होणार आहे आणि मी बरी होईन पण मग माझा चेहरा नीट होणार आहे का की नाही होणार आहे, मी परत काम करू शकते की नाही कॅमेऱ्यावरती, आणि जर समजा ॲक्टिंग नाही करायचं तर मी अजून वेगळं काय करू शकते, ह्याचं सगळ्याचे विचार मला येत होते. तर माझ्या एक काकू आहेत पुण्यातल्या, त्या एका गुरूंकडे जायच्या आधी, म्हणजे आताही जातात, त्यांनी मला सजेस्ट केलं की कृतिका तू ह्या काही गोष्टी मानत नाहीस मला माहिती. आणि मी खरं सांगते, मी याच्या आधी फक्त एक एनर्जी असं मानायचे की जी अख्खं जग चालवतंय, मी देवाला मानायचे नाही खरं सांगते. म्हणजे मी असं हा देव आहे, हा गणपती बाप्पा आहे, हा शंकर भगवान आहे, असं मी काहीच मानायचं नाही. मी एनर्जी मानायचे, माणसांना मानायचे, ह्या सगळ्या गोष्टी, इवन मी कुठली पत्रिका, न्यूमरॉलॉजी, कुंडली, ह्या पण गोष्टी काहीच मानायचं नाही. म्हणून माझ्या काकूने म्हणाल्या की मला माहिती तू ह्या काही गोष्टी मानत नाही आहेस, तुला बिलीव्ह नाही आहे, पण तुझे जे काही प्रश्न आहेत किंवा तुला जो काही त्रास होतोय एकदा तू ह्यांच्याकडे जाऊन बघ, तुला काय वाटतं ते बघ. मी म्हटलं आता सगळेच दरवाजे बंद झालेत तर आपण हा दरवाजा ओपन करून बघायला काय हरकत आहे. म्हणून माझ्या ज्या गुरु आहेत आता माधुरीनाथ महाराज, त्यांच्याकडे मी गेले आणि मी त्यांना खूप प्रश्न विचारले, सगळ्याच बाबतीतले खूप प्रश्न विचारले. आणि मी त्यांना एक प्रश्न जो मला खूप समाधानकारक वाटला आणि मला असं वाटलं की येस ह्या योग्य गुरु आहेत माझ्या आत्ता, त्यांना मी हा प्रश्न विचारला की माझ्यासोबत आत्ताच का झालं आणि मला असंच का झालं. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की, म्हणजे त्यांनी खूप सायंटिफिक आणि असं जे मला पटावं, आजच्या पिढीला पटेल असं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की APJ अब्दुल कलाम जे आहेत ते एअरफोर्सच्या एक्झामसाठी गेलेले होते, म्हणजे त्यांनी एअरफोर्समध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं. सो मग त्याच्यात ते नापास झाले आणि नापास झाल्यानंतर त्यांना खूप त्रास झाला की मी आईचे दागिने विकून आलेलो आहे आणि या सगळ्या गोष्टी मी केल्या, बहिणीकडनं पैसे घेतलेले आहेत आणि आता मी परत घरी जाऊ शकत नाही. मग ते म्हणाले की तुझ्या आयुष्यात आता हे जे काही झालं ना, ह्याचं रिपकेशन पुढे जाऊन चांगल्या गोष्टींमध्ये होणार आहे, सो तू दुःखी नको होस आता. सो तर माझ्या गुरूंनी मला हे उदाहरण तेव्हा दिलं आणि त्यानंतर मी थोडी रिलॅक्स झाले. पण तरी पण आपला एक मेंदू खातच असतो आपल्याला की अरे हो पण माझ्यासोबत का झालं असं. तर त्याच्यानंतर तो विचार होता माझ्या डोक्यामध्ये होताच तेव्हापासून. पण काही दिवसानंतर, म्हणजे काही महिन्यांनंतर मी बरी झाले. त्यानंतर मी एका सिनेमाचं शूट करत होते ज्याचं नाव आहे बॉईज 4. आणि बॉईज 4च्या सेटवर मी जी सिरियल करत होते झी मराठीची, त्या सेटवरचे मेकअप दादा होते आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही आता कशा आहात, कारण ते सेटवरच सगळं मला झालेलं. कारण सिरियल चालू असतानाच मी 2 दिवस येऊन परत शूट पण केलं त्या सिरियलचं, पण माझा चेहराच उजव्या साईडचा हलत नव्हता. मग आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतला की आता थांबायला हवं आपल्याला, म्हणून मग मी तो रोल सोडला आणि मी परत घरी आराम आणि सगळ्या गोष्टीतनं मी बरी होण्यासाठी प्रयत्न चालू झाला. सो ते मेकअप दादानी मला विचारलं की आता तुमची तब्येत ठीक आहे ना. मी म्हटलं हो. ते मला म्हणाले की मॅडम बरं झालं तुम्ही तो रोल नाही केला. मी म्हटलं का. ते मला म्हणाले की तुमचं जे कॅरेक्टर होतं त्याचे खूप कमी दिवसांसाठी शूट लागलेलं होतं आणि ती सिरियल बंद झाली लवकर. सो तेव्हा मला जाणवलं की येस, म्हणजे माझ्या गुरूंनी मला म्हणाल्या होत्या की जे होतं चांगल्यासाठी होतं. मे बी तो रोल माझ्यासाठी नसेल तेव्हा, किंवा मे बी तो जो काळ आहे तो माझ्यासाठी योग्य नसेल. आणि हे आपण म्हणतो ना, आपण एक खूप नगण्य माणसं आहोत आणि आपल्याला कळत नाही की आपल्यासाठी काय पुढे लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे भविष्यात आपल्यासाठी काय लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. याच्यावरनं मला एक गोष्ट लक्षात आली की जे होतं नेहमी चांगल्यासाठी होतं. आपण रिग्रेट करतो ना बऱ्याच गोष्टी. मला याचबद्दल एक क्वेश्चन विचारला होता की कृतिका जे फेशियल पॅरालिसिसचे पहिले होती आणि जी आता आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत, मोठे डिफरन्स? म्हणजे मी डेस्टिनी मानायला लागले त्यानंतर. आपण म्हणतो ना, हिंदू फिलॉसॉफी 4 पिलरवर उभी आहे. त्यातल्या 2 पिलर जे आहेत त्यांना मी जास्त आता एम्फसाइज करते इथे, की जे होतं चांगल्यासाठी होतं, हे जे म्हणतात एव्हरीथिंग हॅपन्स फॉर गुड. सो ते मी मानायला लागले. आणि दुसरी अशी गोष्ट की आपल्या आयुष्यात माणसं येतात आणि ती निघून जातात आणि ती ना काही काळांसाठी येतात आणि काही काळानंतर ते आपल्याला दिसतही नाही माणसं अजिबात. म्हणजे असं होतं की अरे हा माणूस तर माझ्या आयुष्यात आला आणि ह्याने मला खूप छान काहीतरी गोष्टी देऊन गेला आणि नंतर तो माणूस परत दिसलाही नाही आपल्याला. किंवा काही माणसं आपल्याकडनं काहीतरी घेऊन जाण्यासाठी येतात, मग ते पैसे असेल, मग ती मानसिक शांतता असेल किंवा अजून काही असेल, आणि ती घेऊन जातात आपल्याकडनं आणि आपल्याला असं वाटतं की हा माणूस का आला आपल्या आयुष्यात, असंही होतं तेव्हा. ह्याबद्दल मी तुम्हाला योगा पर्स्पेक्टिव्ह सांगेल की वी हॅव कर्मयोगा थिअरी. इट्स नॉट थिअरी, इट्स रिअल. की ज्या पण माणसाकडनं आपण काही घेतलंय या लाईफमध्ये, मागच्या लाईफमध्ये,
तर ते ट्रान्झॅक्शन पूर्ण करायचे. बरोबर. आणि जेव्हा ती लेनदेन होते हा. आणि तो माणूस परत गायब होऊन जातो, कुठे गेला कुठे माहित गेला. नाही. आणि दुसरे लोक लाईफमध्ये येतात, करेक्ट. मे बी ते काही वेळ असतील आणि परत जातील. त्यांच्याबरोबर जो ट्रान्झॅक्शन व्हायचा होता तो झाला. आणि तर जर ते नाही गेले म्हणजे अजून काही देवणघेवण चालू आहे, ती राहणार आहे. सो दिस इज ऑल कर्मयोग. माझं कर्मावर याच्यानंतर खूप जास्त, म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावरती मी शॉर्टमध्ये उत्तर देईन असं की माझा कर्मावर खूप जास्त विश्वास तयार झाला त्याच्यानंतर, की आपण जे काही पास्ट लाईफमध्ये गोष्टी केल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला कधी ना काहीतरी भोगावं लागतं. आय नो की हा थोडासा ऑफ बीट आहे, पण मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. मी मुंबईत 2012 साली आले. त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी, मी स्ट्रगल नाही म्हणणार त्याला, कारण प्रत्येकाची एक जर्नी आहे कुठेतरी पोहोचण्यासाठीची. सो माझी अभिनयासाठी मी मुंबईत आले अभिनय करण्यासाठी. मी नाटकात काम जेव्हा करायचे, म्हणजे अजूनही करते, पण मी जोगेश्वरीमध्ये राहायचे PGमध्ये. आणि तिथे ज्या मावशी होत्या त्यांनी सांगितलेलं की रात्री 11:30 नंतर घरी यायचं नाही अजिबातच. तर मग आणि मी नाटकात काम करायचं, नाटकाचे प्रयोग, समजा शेवटचा प्रयोग कल्याणसारख्या ठिकाणी रात्री 11:30 संपला तर तिथून शेवटची लोकल पकडून दादरवरून मी जोगेश्वरीला पोहोचणार, ह्याच्यापर्यंत रात्री 1:30 वाजायचा. सो एक दिवस असं झालं की मी मावशींना फोन केला की मावशी माझा प्रयोग आत्ता संपलाय. तर त्या म्हणाल्या की घरी येऊ नकोस. म्हटलं मी कुठे जाऊ? तर म्हणाले तुझं तू बघ काय करायचं ते. आणि त्यांना ह्याच्यात मी खूप त्रास दिलेला पण होता, पण तर शेवटी त्यांचं पण वय झालेलं. मग त्या म्हणाल्या की तू बघ तुझं काय करायचं ते. अशा वेळेला माझ्यासोबत नाटकातले माझे काही को ॲक्टर होते, पण प्रत्येकजण त्याच्या घराला जसं जसं तो स्टेशन उतरून निघून गेला. माझ्या नाटकात एक मुलगा होता, तो एअरपोर्टवर पार्ट टाइम जॉब करायचा. तो मला म्हणाला मी थांबतो तुझ्याबरोबर. मी म्हटलं नको, तू जा, मी थांबेन, मी पहाटे जाईन घरी. तो म्हणाला रात्रभर काय करणार तू? मी म्हटलं मी जोगेश्वरी स्टेशनला थांबते. आणि मी थांबले जोगेश्वरी स्टेशनला. 2:30 वाजलेला रात्रीचा साधारणतः, 2 सव्वा 2 असे वाजले असतील. तर मी अशी बसलेले आणि माझ्याकडे तेव्हा छोटा नोकियाचा मोबाईल असतो ना, तो होता. आणि मी तेव्हा ती स्नेकचा गेम व्हायचा ना, म्हणजे असायचा तेव्हा, तो मी खेळत होते. तर माझ्या बाजूला एक व्यक्ती येऊन बसली आणि तिने मला सगळ्या भाषांमध्ये विचारलं की कुठे जायचंय. तर मी उत्तर काहीच दिलं नाही, कारण आपण जेव्हा मुंबईत येतो अनोळखी ठिकाणावरनं, तेव्हा आपल्याला आधीपासून सांगितलं ना की अनोळखी लोकांशी बोलायचं नाही वगैरे वगैरे सगळं, तर ते असतंच कुठेतरी बॅक ऑफ द माइंड. पण त्या व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला की भूक लागली आहे का? आणि दिवसभर नाटकांचे प्रयोग करून आणि भूक तर लागलेलीच होती, आणि जोगेश्वरी स्टेशनला तेव्हा काही नव्हतं. तर मी म्हटलं लागली आहे. आणि मी त्या व्यक्तीकडे बघितलं तर ती व्यक्ती होती ट्रान्सजेंडर एक, जिचं नाव होतं डॉली. तर मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगते की जर डॉली कुठून बघत असेल तर प्लीज तिने मला कॉन्टॅक्ट करावा, कारण मला तिच्याशी बोलायचं आहे. सो डॉली जेव्हा मला भेटली, सो त्यानंतर तिने मला म्हणाली की मी घरातनं डबा आणलाय, तुला खायचं आहे का? तर मी म्हटलं हो, मला भूक लागली. आणि मग मी तो डबा खाल्ला, म्हणजे तिच्याबरोबर जे काय होतं आम्ही दोघींनी मिळून खाल्ला. ती मला म्हणाली 2:30 नंतर इथून मेल ट्रेन जातात, तर इथून आपण उठूया, कारण आता पोलीस येतील आणि आपल्याला इथून उठवतील. सो आपण 3 नंबर प्लॅटफॉर्मवरती जाऊ. तर मग आम्ही दोघी 3 नंबर प्लॅटफॉर्मवर गेलो. तिकडे तिचे काही फ्रेंड्स होत्या. सो मग आम्ही त्यांच्यासोबत बसलो, गप्पा टप्पा सगळ्या चालू झाल्या. आणि पहाट जशी झाली तसं तिने मला माझ्या घरी नेऊन, म्हणजे जोगेश्वरीला मला तिने सोडलं. मग जेव्हा मला उशीर व्हायचा तेव्हा ती मला, मी तिला फोन करायचे की मी आज मला उशीर होणार आहे, तू मला भेट वगैरे. आणि ती घरातनं डबा घेऊन यायची. ती फॅमिलीत राहायची, तिच्या सगळ्या मित्रपरिवारांबरोबर म्हणजे घरातल्यांसोबत ती राहायची. आणि असं करत करत ती माझ्यासोबत होती. काही महिन्यानंतर मी जोगेश्वरीचं घर सोडलं, मी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले. पण त्यानंतर ती नाही भेटली मला. मी तिला कॉन्टॅक्ट केला खूप वेळा. मी तिच्या काही लोकांना, म्हणजे मी एकदा तर जोगेश्वरी स्टेशनला जाऊन बसली तिच्यासाठी, पण ती नाही भेटली मला. काही वर्षानंतर म्हणजे तिचा नंबर पण चेंज झाला. तिच्या 1-2 काही लोक मला भेटले ओळखीचे, म्हणजे कॉमन जे होते. त्यांना मी विचारलं डॉली कुठे आहे, तर डॉली नाही भेटली मला. सो मी हे सांगण्याचा उद्देश हा की ती माझ्या तेवढ्याचसाठी आलेली. मे बी असं असेल की ज्या माझ्या काही रात्री होत्या, ज्या मला भूक लागायची किंवा माझं जे खाणं मला मिळायला पाहिजे होतं, किंवा ज्या मावशींकडे मी राहायचे, सो त्याच्यापासून माझी सुरक्षा व्हावी रात्रीच्या वेळेला. मुंबई आपली ऑलवेज सेफच आहे प्रत्येक वेळेला. रात्री किती वाजता, मी तर खूप वेळा रात्री 3-3, 4-4 वाजता मुंबई पोलीस. येस. सो मी ट्रॅव्हल केलेलं आहे. पण मला असं वाटतं की ती माझ्या आयुष्यात तेवढ्यापुरती झालेली होती, नंतर ती परत कधीच भेटली नाही मला. ओके, सिन्स आपण कर्मयोग बद्दल बोलत आहोत, मी अजून एक स्टोरी ॲड करतो. आपला जो स्टुडिओचा रस्ता आहे, मी एकदा क्लास संपल्यानंतर रिटर्न होत होतो आणि तिथे एका स्कूल बसने एका रिक्षाला धडक दिली होती आणि रिक्षा पूर्ण डॅमेज झाली होती. आणि जो रिक्षावाला होता, जो चालवणारा, त्याला पण रक्त निघत होतं. तर ती स्कूल बसमध्ये कोण नव्हतं, फक्त ड्रायव्हर होता आणि त्यांनी डिवायडर क्रॉस करून रिक्षाला धडक दिली होती.
आणि सगळे बोलत होते की या रिक्षावाल्याने काय केलंय, हम्म. रिक्षावाल्याची काय काय चुकी होती. चूक आहे. पण ज्याला कर्मयोग माहित आहे त्याला माहित असेल चूक आता नाही केली आहे, हम्म. कधीतरी केली होती, कधीतरी केलं. त्याचं त्याला रिॲक्शन मिळालं. हा. इनफॅक्ट रिॲक्शन बोलण्यावरनं लॉ आहे, टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल Equal अँड reaction. ऑपोजिट रिॲक्शन. Reactions, correct. तर मी व्ह्युअर्सला क्विकली कर्मयोगाबद्दल सांगतो. तर 3 कर्म असतात. तर पहिला असतो संचित कर्म. संचित म्हणजे आपण जे पण काही केलं लाईफमध्ये, मी आता कर्म करतोय, तर समजा तुमच्या बँकेत एक ब्लॅक बॉल जमा आहे. जर मी बॅड कर्माच केले, काही खराब केलं, तर माझ्या बँकेत एक ब्लॅक बॉल जमा होणार. आणि काही चांगलं कर्म केलं, काही चांगल्या गोष्टी केल्या, तर व्हाईट बॉल. हम्म. तर हे स्टोरेज आहे पूर्ण, बँकेत डिपॉझिट जसं होते तसं स्टोअर आहे पूर्ण. हम्म. तर ते आहे संचित कर्म, आपण जेही कर्म एवढ्या लाईफमध्ये केले असतील. सेकंड आहे प्रारब्ध, हम्म. म्हणजे त्या स्टोरेजपैकी या जन्मामध्ये किती कर्म भेटणार. आता समजा 30-40 हजाराचा साठा आहे, त्यातून 1000, 1000, 2000 या जन्मात भेटणार. तर त्यामध्ये 500 व्हाईट बॉल्स असू शकतात आणि बाकीचे 1500 ब्लॅक बॉल्स. ते सगळं या लाईफमध्ये भेटणार. आणि तिसरं आहे, आता आपण काय नवीन कर्म क्रिएट करतो. हम्म. आता समजा कोणाच्या लाईफमध्ये काहीतरी खराब लिहिलं, त्यांच्याबरोबर खूप खराब गोष्टी होतात. प्रारब्ध म्हणजे मी काय केलं होतं त्यात मला ह्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. इज इट बॅड देन? टोटली बॅड. बोलला माझं कर्मच खराब आहे, आता मी काय करणार. नो, देर इज वन थिंग, त्याला आगमी कर्म बोलतात, जे आता आपण क्रिएट करतो. समजा एका व्यक्तीच्या नशिबात होतं की त्याला डायबिटीज होणार आहे, इट वॉज इज कर्म. पण डायबिटीज झाल्यानंतर एक तर होतं की तो रिॲक्ट करू शकतो, मी रडतोय, माझ्या लाईफमध्ये हे झालं आहे, मी हे नाही खाऊ शकत, मला हे सगळं मेडिसिन्स खावे लागतात, हे झालं रडणं. आणि दुसरं आहे की आय कॅन टेक इट पॉझिटिव्हली, मी माझी हेल्थ इम्प्रूव्ह करणार, मी बेटर होणार, मी फिटनेसवर लक्ष देईल, मी माझ्या डाएटवर लक्ष देईल. आणि त्या डायबिटीजमुळे आज तो पर्सन मे बी त्याच्या फिटेस्ट व्हर्जन आहे. ही वॉज नेव्हर सो फिट, ही इज टुडे दॅट व्हर्जन. तर खराब गोष्ट लिहिली होती, पण त्यांनी रिॲक्ट कसं केलं, तर दॅट इज आगमी कर्म. सर त्याचा एक्झाम्पल असं आहे की एखादा योद्धा आहे, त्याच्याकडे आपले बो अँड ॲरो आहे, मागे ॲरोज बॅगेत आहेत किंवा ॲरो जो होल्ड करतो 15 ॲरोज आहेत. तर जे स्टोरेज आहे ते हे संचित कर्म. जो ॲरो हातात आलाय तो प्रारब्ध आहे. ठीक आहे, एक ॲरो हातात आला. आणि जो कुठे शूट करणार आहे, तो एखाद्या प्राण्याला हार्म करायसाठी वापरू शकतो, किंवा एखाद्या गरीब माणसाला एक फळ पाडून दिलं, ते आगमी कर्म. आपल्याबरोबर जे होते दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम, आपण रिॲक्ट काय करतो त्यापासून काय करतोय, दॅट इज इम्पॉर्टंट. आय थिंक दॅट्स व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव डन. येस. आणि हेच एक गुरु मार्गदर्शन करतो. सो एव्हरीथिंग इफ यू लुक ॲट इट इज ब्लेसिंग इन डिस्गाईज. करेक्ट. नाव आता सगळ्यांना जे टीव्हीवर तुम्हाला बघतात ते फक्त तुमची टीव्हीची पर्सनॅलिटी माहिती Correct. किंवा त्या कॅरेक्टर बद्दल माहिती. करेक्ट. पण एका ऍक्ट्रेसच्या लाईफमध्ये नेमकं काय होत असतं, दिनचर्या काय असतं, आणि अशा काय गोष्टी आहेत जे लोकांना टीव्हीवर दिसतात पण मागे काय होतं, बिहाइंड द सीन्स, हे काय असतं, याबद्दल तुम्ही थोडं सांगा. ओके. खरं तर आमची शिफ्ट 12 तासांची असते, म्हणजे कामाचं 7 ते 7. 9 to 5 पण नाही, 9 to 5 पण नाही, 12 तास, म्हणजे Okay. 7 to 7, 9 to 9 अशी आमची शिफ्ट असते. पण त्याच्या आधी आमचा दिवस, समजा 7ची माझी शिफ्ट असेल तर माझा दिवस 4ला चालू होतो. आणि बिंग ॲक्ट्रेस, फिटनेस पण खूप जास्त महत्त्वाचं आहे, डाएट पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि सेटवर सगळ्या गोष्टी नाही मिळत, म्हणजे डाएटच्या गोष्टी ज्या आता आम्ही खातो किंवा तर त्या घरातनं प्रिपेअर करून आम्हाला घेऊन जाव्या लागतात. आणि अशी मेड पण नाही कुठली जी सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता घरी येईल आणि जी आमच्यासाठी काम करेल वगैरे. सो 4 वाजल्यापासून उठल्यापासून मग वर्कआउट करणं, मग सकाळच्या सगळ्या गोष्टी, स्वयंपाक करणं, जो आम्हाला पूर्ण दिवसासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत, म्हणजे ब्रेकफास्ट, लंचपासून आणि यायला पण संध्याकाळी लेट होतं तसं डिनर पर्यंत, हे सगळ्या गोष्टी आम्हाला सकाळी रेडी कराव्या लागतात. आणि मग घरात, आता मुंबईत राहत असल्यामुळे मुंबईत जर शूटिंग असेल तर मुंबईचं ट्रॅफिक, आणि घरातनं निघून सेटवर पोहोचेपर्यंत, आता जसं टेलिव्हिजनचं जर समजा शूट असेल तर ते पर्टिक्युलर काही ठिकाणी होतं. सो तिथे पोहोचण्यासाठी ट्रॅफिक, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच. सो तिथे पोहोचल्यानंतर जसं आम्ही पाऊल ठेवलं सेटवर की आमची शिफ्ट चालू होते. पण त्याच्या आधीचा जो 4-5 तासांचा जो आमचा ती जर्नी आहे, ती कोणीच तसं बघायला कोणी बघत नाही. त्याच्या मागचे जे काही गोष्टी आहेत त्या कोणी बघत नाही. आय नो की आता याच्यावरती कोणी खाली कमेंट्स पण करेल या पॉडकास्टच्या की आम्ही पण एवढ्या लांबून येतो, तेवढ्या लांबून येतो. मान्य आहे मला, सगळे कोण कुठून येतच असतील. पण आमचा जो प्रवास आहे तो फिटनेसपासून, सगळ्या गोष्टी करण्यापासून, डाएट, सगळ्याच गोष्टी सांभाळण्यापासून, त्या आधीपासून चालू होतं. ते झाल्यानंतर सेटवर आम्ही जेव्हा पोहोचतो तेव्हा मेकअप, कॉस्ट्युम्स वेगवेगळे, लाईट्स आणि ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. बऱ्याचदा तुम्हाला समजा तुम्ही आजारी असाल तरी तुम्हाला त्या गोष्टी
काही म्हणजे जे काही तुम्ही आजारी असतील, सर्दी खोकला ताप किंवा कोणाला अजून काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळ्या हँडल करून तुम्हाला शूटिंग करायचं असतं. मी तर काही आर्टिस्टना असं पण बघितलं की घरात डेथ झाली आहे Okay. आणि ते जाऊन त्यांचं अंतिम विधी करून परत शूटला आलेले आहेत. मी ह्याही गोष्टी बघितल्या. त्यामुळे एका कलाकाराला सण समारंभ अशा काहीच गोष्टी नसतात. Okay. तुम्हाला प्रत्येक वेळेला अवेलेबल राहावंच लागतं सगळ्याच गोष्टींसाठी आणि ह्या बऱ्याच लोकांना गोष्टी नाही माहिती आहेत. ओके. नाव हा क्वेश्चन हा खूप लोकांना हेल्प करणार आहे आणि खूप लोकांचे मिथ्स पण बदलणार आहेत. मिथ्स जे डोक्यात घेऊन आहेत ते डिस्ट्रॉय होतील. तर तुम्ही आय थिंक रिसेंटली फॅट लॉस केलाय, वेट लॉस केलाय. तर मला पहिले जाणून घ्यायचं की कितीपासून किती वेट, बिकॉज हे लोकांना जाणून घ्यायचं असतं एवढं 10 kgs 15 kgs किंवा 5 kgs. तर किती वेट लॉस झालं. आणि त्याच्याच बरोबर मला हा प्रश्न विचारायचा की लोकांचा मला इन्क्वायरीज येतात ॲज योगा टीचर. ते विचारतात की वेट लॉस होईल का, फॅट लॉस होईल का, हा पहिला प्रश्न असतो. तर मी त्यांना नेहमी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही योगा 1 तास करणार 24 तासापैकी, पण बाकी 23 तास लाईफस्टाईल कशी आहे, कसे डाएट कसं आहे, झोपतात कसे, स्लीप, हे सगळं क्युम्युलेटिव्ह होलिस्टिक तरीकेने काम केलं तेव्हा रिझल्ट मिळते. तर मला सिन्स तुम्ही ते अचीव्ह केलंय तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. माझं वजन वाढलं पॅरालिसिसमुळे, बिकॉज मी स्टेरॉइड्स घेत होते. म्हणजे एक आपली नॉर्मल जी बाऊल असतं, वाटी असते, त्याच्या अर्ध्या वाटी मी स्टेरॉइडच्या गोळ्या घ्यायचे पॅरालिसिसमध्ये आणि सतत 3 महिने घेतलं. आणि त्याच्या आधी मी खूप बारीक झालेली, कारण मी एक हिंदी प्रोजेक्ट करत होते आणि त्याच्यासाठी मी खूप वेट लॉस केलेलं होतं. सडनली स्टेरॉइड्स बॉडीमध्ये आलं आणि वर्कआउट नाही, काहीच नाही. त्या दरम्यान मी अजून वेगवेगळ्या प्रकारे आजारी पडलेले, सर्दी ताप खोकला तर सगळंच होतं. सो स्टेरॉइडमुळे माझं वजन वाढलं आणि ते एवढं वाढलं की मला फक्त वजन नाही वाढलं, माझ्या इतर पण गोष्टी चालू झाल्या. हेअरफॉल झाला खूप जास्त, जॉईंट्स पेन व्हायला लागले, स्किन खराब झाली आणि म्हणजे सांगाल ते सगळे आजार चालू झालेले जे नाही झाले पाहिजे एका ॲक्ट्रेसला. आणि मग हळूहळू मी सगळ्या प्रकारचे डाएट्स करून बघितले. म्हणजे किटो केला, लो कार्ब डाएट केलं, लो कार्ब नाही सॉरी किटो तर केलाच, प्लस काय म्हणतात ते दीक्षित डाएट केलं. म्हणजे वेगवेगळे असे एवढे डाएट केलेत ना, म्हणजे मी त्यांची नावं पण आठवत नाही आहेत. की मग फक्त भाकरीच खाऊन राहायचंय, मग कधी कधी भातच खाऊन राहायचंय, मग असं सगळ्या प्रकार, मग गोडच सोडलंय सगळं, असं सगळ्या प्रकारचे डाएट्स करून बघितले, पण होतच नव्हतं वेट कमी. सो शेवटी वर्कआउट तर एक मेजर पॉईंट आहेच, पण ना आपण म्हणतो की आपण स्वतः जे म्हणतो किंवा स्वतः समजतो आपण ते होत जातो. जे आपण म्हणतो ना, आपण इनर कॉन्शियस जे आपलं मन जे काही म्हणत असतं ना, जसं की मी स्वतःला खूपच जाड दिसतेय, सबकॉन्शियस माइंड. सो त्या प्रकारे आपण होत जातो. तर मी पहिलं माझ्या मेंटल हेल्थवर काम केलं की मी मेंटल हेल्थ आणि एफर्मेशन्स. रोज सकाळी उठून मी आरशात स्वतःला बघून म्हणते की येस, मी एवढं kg वेट लॉस केलेलं आहे. सो मी 72 झालेले. ओके. आणि आता मी 10 किलो वेट लॉस केलंय. सो एव्हरीथिंग बिगिन्स विथ अ थॉट. तर तुम्ही पहिले थॉट तुमची जी आयडेंटिटी बनली होती ती. तर आय थिंक व्ह्युअर्ससाठी खूप मोठं उदाहरण आहे की लोक बाहेर चेंजेस करतात आहेत, बट थॉट्समध्ये स्वतःला मानलंय की मी असंच आहे. तर पहिले थॉट्स चेंज करा. आणि आय थिंक न्यू इयर आहे तर खूप लोक विजन बोर्ड्स बनवतात आणि ते आय थिंक तो फोटो बघून स्वतःला आय थिंक सबकॉन्शियसली खूप गोष्टी चेंज होतात. मी ह्याचवर एक उदाहरण देईन, सिन्स यू आर ऑल्सो अ योगा स्टुडंट. तर काही दिवसापूर्वी माझ्याकडे 2 स्टुडंट आले होते, हजबंड वाईफ. आणि ती वाईफ पहिले बोलायला लागली आणि ती हाफ एन आवर पहिले बोलत होती कशाबद्दल, की मी काय करते. तर ती झुंबा करते, ती योगा करते, मी रेकी केली आहे, प्राणिक हिलिंग शिकलं, मेडिटेशन करते, एरोबिक्स करते, सगळ्या गोष्टी ती सांगत होती. आणि डाएट पण वेगळे. आय थिंक तिने पण किटो केला होता. तर ती हाफ एन आवर हे सगळं बोलत होती की मी काय केलं. आणि नेक्स्ट 15-20 मिनिट्स ती बोलली की मला हाय ब्लड प्रेशर आहे, मला डायबिटीज आहे, मला नी पेन आहे, मला पॅनिक अटॅक्स येतात मध्ये ह्या सगळ्या ती गोष्टी शेअर करतो. आणि तो हजबंड तिच्याबरोबर जो होता तो खूप शांत होता, ही वॉज जस्ट लिस्निंग. आणि काही 40-45 मिनिट्स नंतर हजबंड बोलला, मी सगळं काहीच नाही करत आणि मला काहीच नाही. तो दॅट टाइम आय रिअलाइज की त्याचं माइंड खाली आहे. तर डिस्पाईट डुईंग एव्हरीथिंग तिच्याकडे सगळे इश्यूज येतात आणि एक माणूस जो फ्री राहतो त्याच्याकडे काही नाही. हेच सेम उदाहरण मला पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, सिन्स आपण सबकॉन्शियस बोलतोय, त्यामध्ये एक लाईन येते, खूप लोकांनी बुक वाचली पण असेल, की यू डोंट बिकम हेल्दी बाय डुईंग डायट, न्यूट्रिशन और एक्सरसाइज. यू बिकम हेल्दी बाय थिंकिंग यू आर हेल्दी.
आणि हे मी माझ्यावर बघू शकतो, कारण माझा पहिला थॉट असतो की मी फिट आहे हम्म. आणि त्यामुळे माझे चॉईसेस पण फिटनेसकडे जातात. Correct. जर मी मला बोलायला लागलो मी वीक आहे, माझी इम्युन सिस्टम खराब आहे किंवा मी अनफिट आहे, तर त्याच गोष्टी होणार आहे, ते पण रिफ्लेक्ट करणार. तर आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की थॉट लेवलवर चेंजेस आणणं आणि बाकीच्या गोष्टी फॉलो करतील. Correct. That's मी what affirmation is. 2025ला माझा विजन बोर्ड तयार केलेला आणि मी माझ्या बेडरूममध्ये लावलेला की मला एवढं वेट लॉस करायचं आहे, मला हेअर माझे हेल्दी करायचं आणि अजून बऱ्याच अशा काही गोष्टी, ट्रॅव्हल, जर्नी, हे ते, अवॉर्ड्स, शोज आणि सगळ्याच गोष्टींचा. आय थिंक आपण पण त्याच्यावर डिस्कस केलं हो, तेव्हा yes, सुरुवातीला yeah. 25ला. आणि मी त्यातल्या, मला आता एवढं भारी वाटतं सांगायला की मी त्यातल्या 3-4 गोष्टी अचीव केल्या. वेट लॉस मी केला, माझे हेअर हेल्दी केले, जॉईंट्स पेन आणि जे काही माझ्या सगळ्या हेल्थ इश्यू होते त्याच्या सगळ्यावर मी मात केली आता 2026 मध्ये. सो आता हे कसं मी कंटिन्यू करू शकते, ह्या गोष्टी मी आता करते त्याच्यावरती काम. सो आपण जसं म्हणतो तसं की मेंटल हेल्थवर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याच्यावर काम केलं आणि मग माझी फिटनेस जर्नी आता व्यवस्थित स्टार्ट झाली. मी तर 10 किलो वेट लॉस केलं आणि आता अजून मला 4 किलो कमी करायचं आहे. सो Okay. देन मी माझ्या गोलपर्यंत आय पोहोचले. थिंक तुमच्या बोलण्यावरनं खूप गोष्टी तुमच्या मॅनिफेस्टेशन बद्दल कळतात. तर खूप स्टुडंट येऊन ते असे बोलतात, माझं खूप जास्त वेट आहे, हा एक पॉईंट होता. हां. सेकंड, माझ्या हातात ताकद नाही हां. आणि मला पोट कमी करायचंय, पोट कमी हात करायचं. कमी Yeah. तर मला असं वाटतं इन्स्टेड ऑफ सेईंग मला वेट लॉस, माझं वेट खूप जास्त आहे, यू कॅन से आय हॅव टू वर्क ऑन माय वेट. ठीक आहे, मी स्वतःला जाड बोलण्यापेक्षा असं बोलू शकतो मला माझ्या वेटवर काम करायचं. माझे हात कमजोर आहेत, त्यापेक्षा आय एम वर्किंग ऑन माय आर्म स्ट्रेंथ. करेक्ट. एक आयडेंटिटी बनवतं की मी कमजोर आहे, त्यापेक्षा यू कॅन ऑलवेज से की मी ह्यावर काम करतो. पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं खूप जास्त गरजेचं आय आहे. थिंक इथे बदलल्यावर हां, सगळ्याच गोष्टी. माझी सुरुवात इथूनच झालेली आहे. हम्म. इथून मी जेव्हा बदलले ना स्वतःला, कारण मी जेव्हा तुमच्याकडे आले मी खूप निगेटिव्ह होते. मी सगळ्या बाबतीत निगेटिव्ह बोलायचे तेव्हा पण की सर माझे हातच वीक आहेत, मला नाही जमत आहे, की सर मला फ्लेक्झिबिलिटीज येत नाही आहे, की सर माझं तर आज हेच दुखतंय तेच दुखतंय. Okay. हे मी तुम्हाला आधी सांगायचे. सो आता माझं काहीच दुखत नाहीये किंवा मला आता काहीच त्रास होत नाहीये. जे होते सगळं चांगल्यासाठी होतंय, असं मी मागच्या 3 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी शिकल्या ह्याच्यात. आय थिंक हा स्टेटमेंट असला पाहिजे की एव्हरीथिंग हॅपनिंग इन युअर लाईफ इज हॅपनिंग फॉर बेस्ट. करेक्ट. ओके, मी एक स्टोरी सांगतो. आय डोंट नो या पॉडकास्टमध्ये ही स्टोरी कशी बसेल, बट आय हॅव टू शेअर दिस. मी काही दिवस पूर्वी भगवद्गीता वाचताना ही स्टोरी ऐकली होती कॉमेंट्रीमध्ये. तर काही शेतकरी असतात, ते खूप त्यांची लाईफमध्ये मजा मस्ती चालू असते आणि ते एकदा इंद्राचा इन्सल्ट करतात, देव इंद्र. तर इंद्रांना राग येतो त्याच्याबद्दल, आणि जसे इंद्र आहेत त्यांना खूप राग येतो आणि ते बोलतात की मी आता पाऊस पाडवणार नाही, पाऊस नाही पडणार पुढचे 12 वर्ष, नेक्स्ट 12 इयर्स मॉन्सून नाही. आणि सगळे शेतकरी म्हणजे एकदम घाबरतात की आता काय होणार, दुष्काळ येणार आहे, आपण खायचं काय, विकायचं काय. ठीक आहे, मग ते प्रार्थना करतात की प्लीज आम्हाला माफ करा, आमच्याकडून चुकी झाली. मग शेवटी थोडी दया दाखवून इंद्र बोलतात त्यांना की ओके, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर शिवजीने डमरू वाजवला तर पाऊस पडेल. ठीक आहे, शिवजीने डमरू वाजवला तर पाऊस पडेल, पण ते शिवजीनं जाऊन सांगतात की तुम्ही वाजू नका, 12 वर्ष वाजू नका. मग सगळे अजून त्रासलेले असतात. 2-3 वर्ष असेच जातात. दुष्काळ, कसे तरी सगळे बारीक झाले आहेत, खूप लोकांची डेथ झाली आहे. पण एक माणूस असतो, तो जमीन नांगरत असतो आणि तो गिव्हअप नाही करत, तो रोज जमीन नांगरतो. तर शिवजी बघतात वरतून की हा माणूस मी पाऊस पाडवणार नाहीये, हा काय जमीन नांगरतोय. तर मग पार्वतीजी असतात ते पण बघतात की हा नांगरतो. ते बोलतात त्याची प्रॅक्टिस नाही जाईल, जे प्रॅक्टिस सुटली नाही पाहिजे म्हणून ते करतात. ठीक आहे, तर मग शिवजी विचार करत बसतात की प्रॅक्टिस सुटली नाही पाहिजे, मी 12 वर्ष डमरू नाही वाजवणार आहे, तर माझी पण प्रॅक्टिस जाईल. ठीक आहे, आणि पार्वतीजी बोलतात त्यांना येस, तुमची पण प्रॅक्टिस जाऊ शकते. आणि जस्ट स्टार्ट्स प्लेइंग डमरू आणि पाऊस पडतो. तर इट इज ऑल अबाउट कन्सिस्टन्सी. त्यांनी सोडलं नाही. करेक्ट. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह स्टोरी पण. तो 12 वर्षाचा विचार करत नव्हता, तो बोलत होता मला खरंच राहायचं. सो दिस इज वन ऑफ द स्टोरी विच एव्हरीवन शुड नो, कीप प्रॅक्टिसिंग कन्सिस्टंटली.
नाही, आता आपल्याकडे आणि योगा डबरू क्लास मज्जा आहे. हां, आपल्याकडे योगा क्लासमध्ये मी जेव्हा बघते ऑफलाईन जेव्हा मी येते क्लासमध्ये तेव्हा की बरेच स्टुडंट्स तुमच्याकडे येतात आणि म्हणतात की सर मी किती दिवसात मी बारीक होईन, किती दिवसात माझं पोट कमी होईल, माझ्या आर्म्सलाच फॅट आहे ते कधी कमी होईल, माझे चबी चिक्स आहेत ते कधी कमी होईल. सो याच्यावरनं या स्टोरीवरनं सगळ्या स्टुडंट्सना म्हणजे इतर योगा स्टुडंट्सना पण कळेल की कन्सिस्टन्सी किती महत्वाची आहे. सी मी नेहमी बोलतो की लोकांना ना तीर मारायचे असतात. हां. तीर मारायचे असतात म्हणजे काय की ते कधीतरी आरशात बघतात स्वतःला आणि असा थॉट येत असेल, आय थिंक आय नीड टू वर्क ऑन माय सेल्फ. ठीक आहे, काहीतरी करावं लागेल आणि ते लगेच इयरली ॲडमिशन घेतात आणि पहिल्याच दिवशी खूप जोर लावतात. ठीक आहे, पहिल्याच दिवशी सगळं फॉलो करतील, दुसऱ्या दिवशी पण करतील आणि नंतर अरे परत उठावं लागेल, परत जावं लागेल. ठीक आहे, तर मी नेहमी सांगतो की ॲपल अ डे किप्स द डॉक्टर अवे. पण मी एका दिवशी 20 ॲपल खाल्ले तर ते मला हेल्प करणार आहे का? सो इट्स ॲपल एव्हरी डे. रोज थोडं थोडं करायचं, एक दिवसात तीर नाही मारायचं. ओके, इफ यू डू एव्हरी डे दॅट्स गोइंग टू हेल्प. आणि मी स्टुडंट्समध्ये बघितलं जे कन्सिस्टंटली करतात 2 इयर्स 3 इयर्स, मी खूप फिनॉमिनल ट्रान्सफॉर्मेशन बघितलं आणि ते होणार. कारण की योगामध्ये आय ऑलवेज से इट इज स्लो प्रोग्रेस बट शुअर प्रोग्रेस. Correct. प्रोग्रेस जरूर होणार आहे, मी करत राहा. आणि आय थिंक द बिगेस्ट थिंग योगा टीचर्स इज पेशन्स. आणि हल्ली लोकांना ना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे, म्हणजे आता केलं रिझल्ट. आय थिंक मार्शमेलो थिअरी तुम्ही बघितलं असेल की लहान मुलांच्या समोर एक मार्शमेलो कॅन्डी ठेवलेली असते आणि त्याला बोलतात की अर्धा तास थांबलास तर तुला 2 अजून मिळतील. मिळते. पण ते कोणीही थांबत नाही, ते लगेच खातात. इट्स इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. तर योगामध्ये तसं पॉसिबल नाही आहे. मेजर एका प्रॉब्लेम कशामध्ये पण. आपल्याकडे हा आहे ना की बिछाण्यातनं उठून योगा म्हणजे स्टुडिओपर्यंत योगा क्लासपर्यंत किंवा ऑनलाईन जे करतात कॅमेरापर्यंत येणं हाच मेजर इश्यू आहे. तर याच्यावर मला सरांनी एक उत्तर दिलेलं होतं की तुम्ही रोज ब्रश करताना तसं रोज योगा केला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सो जर तुम्ही ब्रश करणं विसरत नाही तर तुम्ही योगा करणं किंवा वर्कआउट करणं स्वतःवरती हे कसं विसरू शकता? आय थिंक आय ॲड ऑन टू इट की लोक बोलतात मोटिवेशन नाही आहे, माझं मोटिवेशन गेलं. हां. ठीक आहे, तो आय ऑलवेज से मोटिवेशन कम्स अँड गो. मोटिवेशन येतो जातो पण हॅबिट्स नाही जात. हॅबिट्स नाही जात. ब्रश करायला मी मोटिवेट नाही करत स्वतःला, कर यार जा आतमध्ये कर. दॅट्स समथिंग विच इज अ हॅबिट. आणि खूप स्टुडंटची जी हॅबिट झाली आहे तर ज्या दिवशी ते मिस करतात त्यांना असं वाटतं हे काहीतरी मिस झालं. मला होतं त्यांना स्वतःला पुश करावं नाही लागत. इट ऑटोमॅटिकली हॅपन्स. इट्स पार्ट ऑफ देअर रुटीन. सो दॅट्स मी समजा जर मी कुठे ट्रॅव्हल करून आले असेल रात्री 4 वाजता पहाटे वगैरे, म्हणजे 12 पर्यंत आले तर मी सकाळी उठून ऑनलाईन तरी मी योगा क्लास अटेंड करते. बट समजा जर मी खूपच लेट झाला 4 वाजता तर झोप कंप्लीट. आणि तुम्ही म्हणता नेहमी की झोप झाली नसेल तर योगा क्लास नका करू किंवा मग तेवढी एनर्जी नाही लागत योगा क्लासला. तर मी जेव्हा उठते तेव्हा ऍटलिस्ट मी 10 सूर्यनमस्कार तरी करते, म्हणजे ती बॉडीला सवय तरी राहील आपल्या. अदरवाईज मी समजा 4-5 दिवसांनी परत जर योगा मॅटवर आले ना तर मग बॉडी कंटाळा करते किंवा आपल्यालाच कंटाळा येतो की काय करतात मग आपण. कारण हे टाइम टेकिंग पिरियड आहे ना हा सगळा, 1 तास आपण जो काही योगा करतो. पण मी ते लक्षात ठेवते की नाही आपल्याला ऍटलिस्ट 10 सूर्यनमस्कार किंवा प्राणायाम तरी करूया. ओके, सो शोईंग अप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता लोक खूप एक्सक्युजेस देत असतात की आमच्याकडे टाइमच नाही आहे, विश खायला टाइम नाही आहे. मग त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन सेशन्स पण सुरू केले. आय थिंक यू ऑल्सो अटेंड ऑनलाईन. कारण तसं बोला ट्रॅफिकमुळेच एवढा टाइम जातो तर तुम्ही येईपर्यंतच अर्धा तास त्यात जाईल. मग बिंग अटेंडेड बोथ ऑनलाईन आणि ऑफलाईन, तुम्ही ऑनलाईन पण केलं ऑफलाईन पण केलं, तर दोघांमध्ये डिफरन्स काय जाणवले? खरं तर म्हणजे आजकाल जे काही लोकांचे एक्सक्युजेस आहेत ना की आम्हाला वेळच मिळत नाहीये जसं वगैरे, तर आपल्या योगा क्लासमुळे योगा 365 मुळे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही घेत असल्यामुळे तुम्ही बिछानातनं उठून डायरेक्ट योगा मॅटवर येऊ शकता. हे एक खूप जास्त इझी झालंय. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे मला फरक असं जाणवतो जेव्हा मी योगा क्लासमध्ये येते तेव्हा जर का एखादं पॉस्चर चुकीचं होत असेल किंवा स्ट्रेच चुकीच्या बॉडी पार्टवर येत असेल तर तुम्ही करेक्ट करता प्रत्येकाला. आणि जर आम्ही घरी ऑनलाईन जर करत असेल तर ते होत नाही. म्हणजे तर आपणच आपले गुरु असतो आणि आपणच आपले स्टुडंट्स असतो असं आपण करत असतो. पण योगा क्लासमध्ये हे वेगळं होतं. दुसरी एनर्जी, म्हणजे इतर जे स्टुडंट्स आहेत त्यांची एनर्जी आपल्याला खूप जास्त हेल्प करते ह्याच्यासाठी. आणि होतं असं की आपण नेहमी आपल्याला स्वतःला सुपिरियर समजत असतो ना, जसं की मला सगळं येतं असं आपण नेहमी प्रत्येक जण समजत असतो. सो जेव्हा दुसऱ्याला येत नाही किंवा दुसऱ्याला जेव्हा तुम्ही जाऊन करेक्ट करता तेव्हा असं वाटतं की अरे आपल्याला सगळं येतं, म्हणजे सर त्याला करेक्ट करतात आणि आपल्याला करत नाही ह्याचा अर्थ आपल्याला सगळं येत आहे. सो हा प्रत्येकाचा एक कुठेतरी इगो असतो ना तो सॅटिस्फाईड होतो या सगळ्यामुळे. आणि आपण जेव्हा मेडिटेशन करतो, म्हणजे स्पेसिफिकली मला मेडिटेशन बाबतीत बोलायचं असं, जेव्हा मी ऑफलाईन करते मेडिटेशन क्लास
तेव्हा आपण ओम लावतो किंवा ओमचं चॅन्टिंग करतो. ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी करतो तेव्हा त्या वाईब एकमेकांच्या Yes, पोचतात, definitely. एकमेकांची एनर्जीज मॅच होते आपल्याला आणि त्याने खूप भारी एक्सपिरियन्स येतो. आणि आपण सगळे, तुम्ही जसं म्हणता, म्हणजे मला हा प्रश्न तुम्हाला ऍक्च्युली खरं तर विचारायचा आहे नंतर, की मेडिटेशन जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्ही म्हणता की एका गोष्टीवर फोकस्ड करा, आवाजांवरती किंवा एखाद्या अजून श्वासावरती. सो तेव्हा आम्ही सगळा क्लास एकाच गोष्टीवर फोकस्ड करत असतो. Correct. आणि जेव्हा ऑनलाईन असतं तेव्हा प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे साऊंड चालू असतात किंवा कोणाचं काहीतरी कुकरच्या शिट्ट्याच वाजत असतात किंवा कोणाचं काहीतरी मुलंच रडत असतं किंवा अजून काहीतरी गोष्टी होत असतात. तेव्हा स्पेशली मेडिटेशन क्लासच्या वेळेला तो फोकस नाही होऊ शकत. ओके. सो हा मेजर डिफरन्स मला दिसतो. सी ऑनलाईन सेशन्स चालू झाले मोस्टली सगळ्या योगा क्लासेसमध्ये पोस्ट कोविड येस किंवा कोविडमध्ये, येस येस जेव्हा कोण कुठेही ट्रॅव्हल नाही करू शकत आणि आता ट्रॅफिक. सो आय फील ऑनलाईन सेशन्स ह्यासाठी असतात, समथिंग इज बेटर देन नथिंग. नथिंग. करेक्ट. तुम्ही काहीच करत नाही, फक्त एक्सक्युजेस आहेत आणि एक्सक्युजेस व्हॅलिड पण असतात, टाइम नाही आहे, मग त्यावेळी ऑनलाईन सेशन्स बिकम्स द बेस्ट थिंग. म्हणून तुम्ही जसं बोललात की ऑनलाईनमध्ये थोडे करेक्शन्स नाही होत, तर आम्ही काय सजेस्ट करतो स्टुडंट्सला की तुम्ही काही महिने ऑफलाईन करा, लर्न बेसिक अलाइनमेंट करेक्ट. आणि मग ऑनलाईनला स्विच करा. आणि असे खूप लोकांनी मी पहिलं केलंय. 1 वर्ष ऑफलाईनच केलंय आणि नंतर जसं मी काम माझं चालू झालं तसं तसं मी जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी शूटला गेले किंवा उशीर आले घरी, तर मी ऑनलाईनच सगळं केलेलं आहे. म्हणजे मी आता आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये हे पण बघितले की न्यूबॉर्न बेबीला घेऊन कडेवरती हो, पण खूप सारे स्टुडंट्स पण करतात. सो त्यांना नाही येणं पॉसिबल आहे योगा क्लासला. म्हणजे बेबीला सोडून त्याचा फिडिंग टाईम, म्हणजे त्यांचा ट्रॅव्हलिंगमध्ये त्याचा फिडिंग टाईम असेल किंवा अजून काही गोष्टी असतील. सो न्यूबॉर्न बेबीच्या मदर्सना पण हे ते इन्फ्लुएन्स होतात, ते Correct. बघतात आमचे पेरेंट्स वर्कआउट करतात, करेक्ट तर ते बघून ते ग्रो करतात. करेक्ट करेक्ट. त्याच्यावर तो खूप मोठा इन्फ्लुएन्स असतो. पण आपल्या योगा क्लासमध्ये असं होतं की जेव्हा तुम्ही शिकवत असता आणि मी कधी कधी माझा कॅमेरा ऑफ ठेवते, कारण माझ्याकडे 2 कॅट्स आहेत आणि त्या कॅट्स खूप त्रास देतात, तर मी म्हणून माझा कॅमेरा ऑफ ठेवते. बट मी जेव्हा बघते तेव्हा तुमचं लक्ष ऑनलाईन पण तेवढं स्ट्रॉंग असतं आणि ऑफलाईन पण तेवढं स्ट्रॉंग असतं. आणि मी प्रत्येक स्टुडंटला करेक्ट करत असता की तुझा हात असं चाललाय, पाय असं चाललाय किंवा तुझं पॉस्चर असं जात आहे. पण मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला प्रत्येक स्टुडंट कसं तुम्ही वेगळ्या प्रकारे, कारण एक तर तुमच्याबरोबर ऑलरेडी काही ऑफलाईन केले असतात स्टुडंट आणि तुम्हाला प्रत्येकाची स्ट्रेंथ माहिती असते, म्हणून असं होतं की तुम्हाला तो स्टुडंट दिसतो करेक्ट, चुकीचं करतोय बरोबर करतोय काय. सी एक तर मी खूप विजिलंट टीचर आहे, मी बघत असतो गोष्टी, पण त्यापेक्षाही मी टीचिंग अशी इव्हॉल्व केली आहे की नुसतं वर्ड्स नाही समजेल. हां ठीक आहे, इन्स्ट्रक्शन किंवा याला क्यूज बोलतात, की फक्त शब्दांनी समोरच्या माणसाला इन्स्ट्रक्शन समजतील आणि तो फॉलो करेल, त्याला क्यूज बोलतात. ते खूप इम्पॉर्टंट असतात ऑनलाईनमध्ये, कारण कधी कधी असं होतं की मी कोणाला ऍडजस्ट करतो किंवा मूव्ह करतो, तर ते मला बघू नाही शकत, पण त्यांनी इन्स्ट्रक्शन फॉलो करून फक्त चेंजेस करता येतील. करेक्ट. तर ते खूप प्रिसाईज असले पाहिजे. तर मी जेव्हा योग शिकत होतो तेव्हा माझ्या टीचर्सनी असं गाईड केलं होतं की जर तुम्ही लहान मुलाला शिकू शकतात 5-6 वर्षाच्या आणि 80-90 इयर ओल्ड सिनियर सिटीझन, मग तुम्ही कोणालाही शिकू शकता. तर टीचिंग खूप सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न असतो आणि अलाइनमेंट पण खूप सिम्पल, असं खूप रॉकेट सायन्स नाही आहे, खूप बेसिक आहे. आणि मला असं वाटते अ साईन ऑफ अ गुड टीचर इज कुठल्याही फील्डमध्ये की तो जर सगळ्या गोष्टी सिम्पल करतोय म्हणजे ते त्यालाही समजलंय, आणि जर एक टीचर खूप कॉम्प्लिकेट करून सांगतोय म्हणजे त्याला स्वतःलाही समजलं नाही. तर आय थिंक इट कम्स आउट व्हेरी सिम्पल वे. बिकॉज माझे टीचर्स खूप चांगले होते, मला खूप चांगले गुरु लाभले आणि आय थिंक आता 7 to 8 इयर्स झाले मी शिकवतो, तर खूप एफर्टलेसनेस पण येतो कारण दिवस रात्र बॅचेस होतात. सो आय थिंक दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन. मी तुम्हाला माझा किस्सा सांगते. मी जेव्हा ऑनलाईन करत असते तेव्हा माझा कॅमेरा बंद असतो, बट जेव्हा तुम्ही सांगता ना कोणाला तरी की समजा वैष्णवी तुझा पाय असा, तर माझा पण मी पाय चेक करते की माझा चुकत नाहीये ना, किंवा तुम्ही अजून कोणाला तरी सांगता जेव्हा की तुझा हात असा ठेव, तर मला ते कळतं की मला तर सांगत नाहीयेत ना. सो ते आपण बघत नाहीयेत पण ऐकून पण कळतं की येस हे करेक्ट चाललंय असं. सो हा माझा एक्सपिरियन्स आहे ऑनलाईनचा. बट सिन्स तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही केलंय, मला हे पण विचारायचं होतं की, आणि आय थिंक 3 इयर्स नाव, 3 years. तर तुम्ही स्वतःमध्ये काय फिजिकल चेंजेस बघितले, काय ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये बघितलं? सगळ्यात मेजर म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंथ वाढली माझी. म्हणजे माझं ना आफ्टर पॅरालिसिस ना अख्खी बॉडीच दुखायची. म्हणजे असं व्हायचं की आता आज पायच दुखतायत, आज हातच दुखतायत, आज काहीतरी टाचाच दुखतायत, असंच काहीतरी व्हायचं. आणि आपली बॉडी वात, कफ, पित्त ह्या सगळ्यांनी बनलेली आहे ना. सो माझी बॉडी कफ आणि वात ह्या गोष्टींनी बनली आहे. पण ह्याचं डिफरेन्सिएशन तुम्ही मला सांगितलं योगा क्लासमुळे, आणि आपण त्याच्यावरती पण काम केलं. म्हणजे तुम्ही तर करताच प्रत्येक स्टुडंट्सवरती, पण माझ्यावरती स्पेसिफिकली या गोष्टींवरती काम झालं. आणि मेजर की एक तर फ्लेक्झिबिलिटी आली आणि माझी स्ट्रेंथ कळली मला
मी ना हार्डकोर जिम केलेली मुलगी आहे. अच्छा. आणि मी त्यानंतर म्हणजे मी बॉक्सिंग पण शिकले आहे. Okay. मी एक सिनेमा करत होते विजेता नावाचा. त्याच्यासाठी मी बॉक्सिंग आणि टायकॉन्डो ह्या दोन्ही गोष्टी शिकले. आणि त्या सिनेमाच्या वेळेला मी सकाळी 4 वाजता उठून जिमला जायचे. मग त्यानंतर मी बॉक्सिंग शिकायला जायचे. मग घरी येऊन रेस्ट किंवा सिनेमाचं काम आणि संध्याकाळी टायकॉन्डो शिकायला जायचे. सो त्यामुळे मी हार्डकोर जिम आणि ह्या सगळ्या वेट लिफ्टिंग आणि या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि कट टू मी योगा म्हणजे पूर्णपणे डिफरन्स आहे माझ्या बॉडीसाठी हा. पण मला जिममध्ये हे जाणवलं की माझी बॉडी फ्लेक्झिबल नाही होत आहे. माझं वजन उतरत आहे, सगळ्याच गोष्टी होतात, पण मी तेवढी फ्लेक्झिबल नाही होत आहे. म्हणजे कोविडमध्ये जिम नव्हती, व्यायाम नव्हता, पुन्हा सगळ्यांचंच वजन वाढलेलं तेव्हा. पण मी जसं त्यानंतर हळूहळू वजन पण कमी केलं. बट आफ्टर पॅरालिसिस ना माझी बॉडी स्टिफ झालेली, कारण 3-4 महिने मी काहीच व्यायामच नाही कुठल्याच गोष्टींचा. प्लस वजन वाढलेलं होतं स्टेरॉइड्समुळे. कॉन्फिडन्स लूज झालेला होता माझा. म्हणजे योगामुळे मी कॉन्फिडंट पण झाले. म्हणजे स्वतःला आरशात बघण्या एवढी झाले मी, की बघू शकते की बाबा आता मी बरी दिसते वगैरे. म्हणजे बिंग ऍक्टर आपल्याला असं ना की आपण कॉन्फिडंटच फील नाही करत. म्हणजे मला असं वाटतं योगा क्लास चालू झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यानंतर मी फोटोशूट्स करायला लागले खूप सारे. आणि मला तेव्हा असं वाटलं की आता मी कॅमेऱ्यात बरी दिसू शकते, असं मला तेव्हा झालं. सो योगा क्लासमुळे माझ्यामध्ये मेजर हे एवढे चेंजेस झाले की एक तर मी कॉन्फिडंट फील करायला लागले, म्हणजे स्वतःची बॉडी शो करू शकते. प्लस चेहरा तर ठीक हळूहळू होतच होता माझा. प्लस वेट लॉस तर झालं, फ्लेक्झिबल झाली बॉडी आणि लाईट वेट झालं. झोप चांगली यायला लागली मला त्याच्यानंतर. कारण मी ओव्हर थिंकिंग तर तेव्हा पण करत होते की आता मला पुढे काय, म्हणजे आता मी सगळं थांबलंय तर मी बरी झाली आहे, मग त्या लोकांना अप्रोचेस करणं, कामं मिळवण्यासाठी. पण आपण क्रिएटिव्ह माणसं नेहमीच ओव्हर थिंकिंग करत असतात, हे माझं म्हणणं आहे सरळ. सो माझं ओव्हर थिंकिंग कमी झालं, त्याच्यामुळे झोप चांगली यायला लागली. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या योगामुळे. ओके. तुम्ही 2 गोष्टी तुमचं उत्तर देताना बोलत होता आणि मी ते पिक केलं की जिम बोललात आणि तुम्ही कोविड पण मेन्शन केलं. तर जिम आणि योगाचं कम्पॅरिझन खूप होते. ठीक आहे. आता खूप सारे योगा टीचर्स असं बोलतात की योगा से ही होगा, बाकी काही गरज नाही. पण आय हॅव अ डिफरंट ओपिनियन. मला असं वाटतं बोथ कॉम्प्लिमेंट इच अदर आणि दोन्ही केलं पाहिजे. आणि एस्पेशली फिमेल्स आफ्टर सर्टन एज, मोस्टली 30-35, त्यांनी वेट ट्रेनिंग केली पाहिजे. ठीक आहे. बिकॉज त्याचे फायदे ते योगामध्ये नाही आहे. वेट लिफ्टिंग हॅज इट्स ओन बेनिफिट्स आणि ते मसल माससाठी, मसल बिल्डसाठी. हो, ते सोडून पण खूप सारे बेनिफिट्स आहे. आपण यावर बोलू. तर फर्स्ट थिंग इज की कोविडमध्ये सगळे जिम्स बंद होते, राईट. सो दॅट टाइम योगा स्टार्टेड गेनिंग मोमेंटम. इट वॉज ऑलवेज देअर, पण अजून वाढायला लागलं. का? योगाचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की यू डोंट रिक्वायर एनी एक्सेसरीज. तुमची बॉडी पाहिजे, दॅट्स ऑल. मॅट पण ऑप्शनल आहे, तुम्ही कार्पेट टाका, चटाई टाका आणि करा. सो योगा इज वन थिंग वेअर यू डोंट रिक्वायर एनिथिंग आणि यू कॅन स्टार्ट राईट अवे. कसली इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही योगा चालू करू शकता. दॅट्स वन थिंग. सेकंड, मी जिम स्वतः पण जातो, मी वेट ट्रेनिंग स्वतः पण करतो. तर मी जिममध्ये जातो तेव्हा मी बघतो लाऊड म्युझिक चालू आहे, इगो लिफ्टिंग होते. अर्धे लोक तर अनअवेअर आहेत आणि प्रॅक्टिस करतात. मे बी तरी पण फिजिकल बेनिफिट होईल, बट व्हॉट अबाउट मेंटल अवेअरनेस कुठे आहे? करेक्ट. तर आय थिंक योगा इज अ टूल टू अंडरस्टँड युअर बॉडी. पण स्वतःबद्दल खूप जाणायला लागतो, शरीराबद्दल, आणि त्यानंतर युअर ओन माइंड ऑल्सो. अँड दॅट्स हाऊ यू कॅन ट्रान्सेंड. मोक्षापर्यंत जाणं म्हणजे ते योगाचं लास्ट गोल आहे. ना की मी हल्ली लोक करतात की मला शीर्षासन येते, हेडस्टँड येते मला, तर इगो वाढून घेतात योगा करून. त्या ऑपोजिट योगा इज लेटिंग गो ऑफ इगो. इगोच्या पुढे जाऊन आपण हे बॉडी माइंड सोडून काय आहे हे जाणणं योगा. मी करेक्ट करते, सॉरी. मी योगामुळे ना स्वतःला जास्त समजू शकले. म्हणजे जिममुळे किंवा बॉक्सिंगमुळे किंवा तायकॉन्डोमुळे किंवा ह्या सगळ्यामुळे माझी बॉडी छान होत होती, प्रेझेंटेबल होत होती कॅमेरासमोर. बट स्वतःला समजून घेणं ही प्रोसेस माझी 30s मध्ये चालू झाली. मला ते झालं की अरे आपल्याला हे गोष्टी माहीतच नाही आहेत स्वतःबद्दलच्या, असं झालं. म्हणजे मी भले सायकोलॉजिस्ट असेल, आपण मेंदूवर काम करतो, पण स्वतःच्या मेंदूवर काम करणं किंवा स्वतःला समजून घेणं, म्हणजे आपण म्हणतो ना स्वतःबरोबर वेळ घालवणं, जे आपण मेडिटेशनमध्ये करतो. सो स्वतःबरोबर वेळ घालवणं मी योगा क्लासमध्ये आल्यापासून करायला लागले. आणि स्वतःला समजून घेणं, ह्याच्यामुळे असं झालं की मी जर स्वतःवर ह्या गोष्टी करू शकते तर मी दुसऱ्यांवर पण करू शकते. ओके. आय थिंक आपण मेडिटेशनबद्दल बोलत आहोत, तर मला हा पॉईंट ठेवायचा आहे. हा मी प्रश्न विचारतो, जे हा पॉडकास्ट बघतात त्यांनाही तुम्हालाही हा प्रश्न असेल की तुम्ही जर एक फोन वापरतात
तुमचा कुठला पण फोन येतो आणि तो तुम्ही 20 तास बाजूला ठेवला. ठीक आहे, बिईंग अन ॲक्ट्रेस तुम्ही तो फोन बाजूला ठेवला, फुल चार्ज आहे, असं समजा की त्याची बॅटरी नाही जाणार आणि नेट पण ऑन आहे, त्याचं इंटरनेट इज ऑन. तर 20 तासानंतर जेव्हा तुम्ही तो मोबाईल हातात घ्याल तर त्या मोबाईलमध्ये तुम्ही काय बघाल? बॅटरी आहे. बॅटरी आहे. हां. हां, मग व्हॉट विल यू सी? नवीन मेसेजेस, नवीन मेसेजेस, नवीन नोटिफिकेशन. नोटिफिकेशन. ठीक आहे. आणि मग तुम्ही काय कराल? खूप सारे नोटिफिकेशन हां. व्हॉट्सअप मेसेजेस आले असतील. ओके, मग ते ओपन करून बघणार. हां, तुम्ही क्लिअर करायला, करणार, हां. क्लटर फ्री कराल. हां. ठीक आहे. आता वाय मेडिटेशन इज इम्पॉर्टंट इज की आपण स्वतःवर बसलोच नाहीये. हां, किती दिवसाचे ट्रॉमा आणि थॉट्स हे सगळे साईडला ठेवले. करेक्ट. तर जेव्हा आपण मेडिटेशनला बसतो तेव्हा असं समजायचं की आपण स्वतःला अटेंड केलं. कारण की जसा तो फोन होता जो वापरला नाही, तो पूर्ण नोटिफिकेशनशी भरला. असे किती काय काय गोष्टी आहेत जे आपण साईड लाईन करून ठेवल्यात किंवा दाबून ठेवल्यात. करेक्ट. सो दॅट्स व्हॉट मेडिटेशन डज. आणि इट्स नो मोर अ लक्झरी. लक्झरी नाही आहे, इट्स अ नेसेसिटी की एव्हरी वन शुड मेडिटेट बिकॉज डिस्ट्रॅक्शन्स एवढे वाढले आहेत. तर यू नीड टू हॅव सम टाईम विथ युअर सेल्फ. आणि म्हणून आम्ही आता फ्री मेडिटेशन पण सुरू केलं. दॅट्स हाऊ वी आर रिचिंग पीपल अँड वी आर सीइंग दॅट खूप लोक मेडिटेट करतात. हो. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, माझी आजी कोकणात, मी कोकणातली आहे, कुडाळमधली. सो 106 वर्ष माझी आजी जगली आणि ती कधीच शहरांमध्ये आली नाही, म्हणजे मुंबई पुण्या या साईडला कधी आली नाही. तर माझी आजी मला सांगायची की आम्ही तासन तास शेतामध्ये जाऊन बसायचो. मेडिटेशन नाही, पण त्यांचं काम हे त्यांचं मेडिटेशन होतं. शेतात जाऊन बसणं, काम करणं. तर ती मला सांगायची, मी ना आजीला बऱ्याच वेळा शेताच्या बांधांवर बसलेल्या बघितलंय, मग शांत एका ठिकाणी कुठेतरी नजर लावून वगैरे. सो मी तिला आता काय बघते, ती म्हणाली की काही नाही, मी स्वतःबरोबर वेळ घालवते, असं ती म्हणायची. आणि कोकणात किंवा अशा बाहेर मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरातनं आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो, गावातल्या ठिकाणी, तेव्हा त्यांच्यासाठी एका जागी शांत बसणं हे त्यांच्यासाठी मेडिटेशनच असतं. कारण आसपास कोणाचा आवाज नाही, गाड्यांचा आवाज नाही, माणसांचा आवाज नाही. सो हे जे लोक आहेत ना, सो ह्यांच्यासाठी ते मेडिटेशन होतं. ते स्वतःबरोबर वेळ घालवायचे, स्वतःच्या फॅमिलीबद्दल, स्वतःच्या कामांबद्दलचा विचार करायचे. आणि आज आपल्याकडे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांसारख्या ठिकाणी योगा क्लासला जाणं आणि तिथे स्वतःबरोबर वेळ घालवणं ह्याच्याशिवाय पर्याय नाही राहिलाय. कारण जसं मी बघितलं, आपल्या योगा क्लासमधनं जसं स्टुडंट्स बाहेर पडतात, घेतला मोबाईल, सुरू झाले. आणि मग त्यांचे इतर सगळ्या गोष्टी चालू झाल्या, फॅमिली, जॉबला जाणं, हे जाणं, ते जाणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण मला असं वाटतं की योगा क्लासमध्ये आपण जेव्हा जो काही तासभर वेळ घालवतो ना, तो स्वतःसाठीच असतो. आणि आजकालच्या जगात स्त्रिया पण स्वतःच्या शरीराला वेळ तर देतच नाहीयेत. एक वेळ पुरुष देतील कारण ते जिम जॉईन करतात किंवा इतर ठिकाणी जातात. पण माझं सतत असं सरळ म्हणणं आहे की बायकांनी स्वतःच्या पहिल्या हेल्थवर काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्या बॅचमध्ये बऱ्याचशा बायका, लेडीज येतात, पण अजून महिलांनी आलं पाहिजे, अजून फिमेल्सनी आलं पाहिजे. आपल्याच म्हणजे सगळ्या बऱ्याच योगा क्लासेस आहेत आपल्या आसपास, पण योगा क्लासेसना आलं पाहिजे, जेणेकरून स्वतःच्या हेल्थवर लक्ष जाईल. नाही देत आपल्याकडे बायका, कारण त्या नेहमी छोट्या छोट्या गोष्टी पण अंगावर काढतात. सर्दी, खोकला, ताप वगैरे झाला तरी अंगावर काढतात. मग ते योगासारख्या किंवा फिटनेस सारख्या गोष्टीला तेवढा इम्पॉर्टन्स देत पण नाहीत. मला या गोष्टीमध्ये काहीतरी ॲडिशन्स करायचे की आपण हा स्टेटमेंट बोलतो, भारतीय नारी सप्पे भारी. ठीक आहे. पण तसं बघायला गेलो तर तुम्ही बाहेरचे, मी ऋषिकेशमध्ये खूप वर्ष ट्रेनिंग केली आहे, तिथून फॉरेनर्स येतात अँड दे आर एक्स्ट्रीमली फ्लेक्सिबल. आणि आपले जे लोक आहेत, नी पेन, बॅक पेन, करेक्ट, वेट वाढलंय, तर कुठे भारी आहेत तुम्ही भारी वेट करून घेतलं. सो आय थिंक हा टाइम आहे, हा फेज आहे की वुमेन्स हेल्थ ही खूप इम्पॉर्टंटली घेतली. त्यांच्याने आपल्यामध्ये काही फरक नाही, फक्त आपण करत नाही. मुळात आपल्याकडे आपल्या देशाला एवढ्या वर्षांची आयुर्वेदाची, ऋषीमुनींची, म्हणजे आपल्याकडनं योग सुरू झालंय, आपल्या भारतातनं योग सुरू झालंय आणि त्याची एवढी मोठी परंपरा आहे, तरी पण आपल्यासारख्या ठिकाणी योगाचा एवढा प्रसार आणि प्रचार नाही झालाय. आत्ता कुठे सुरू झाल्या या सगळ्या गोष्टी, पण पूर्वीपासून नव्हतं. म्हणजे 10 वर्षापूर्वी तर अजिबातच नव्हत्या या सगळ्या गोष्टी, आत्ता सगळ्या सुरू झालेल्या आहेत. तुम्ही क्लासमध्ये पण बघितलं असेल, खूप साऱ्या मुली पुशअप्स करतात, क्लीन पुशअप्स. करेक्ट. आणि मला काही लोक विचारतात, आम्ही फिमेल्स आहोत म्हणून आम्हाला पुशअप नाही येत. ते बोलतो, तुम्ही फिमेल्स आहात म्हणून पुशअप नाही येत, तुम्हाला पुशअप का नाही येत आहे? कारण की तुम्ही करत नाही. करायला लागलात तर ती क्षमता येईल, पण तुम्ही कधी केला आहात का? आणि तुमची आयडेंटिटी बनवून, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं आहे. मॅन अँड वुमेन बोथ. ओके. नाव आता हे झालं फिजिकल फिटनेस, पण हल्ली एक नवीन ट्रेंड आलाय, तो म्हणजे फेशियल योगाचा. आणि तुम्ही मला एकदा सांगितलं होतं, फॉर एन ॲक्टर चबी फेस असणं हे स्क्रीनसाठी चांगलं नसतं. आणि आय थिंक तुम्ही मग फेशियल योगा पण स्टार्ट केलं होतं. मला फेशियल योगा टर्म नाही जमत, योगा फॉर फेस असं बोलू शकतो. म्हणजे योग इज आदी योगी शिवजी आहेत आपण, आणि ते आणि फेशियल योगा कसं येऊ शकतं. सो योगा इज मच बिगर टर्म, बट हा मार्केटिंग वाईज ते खूप चालतंय.
मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्हाला त्याचा फायदा कसा झाला अँड डज इट रिअली वर्क. फेशियल योगा म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा योग करतो किंवा योगा क्लास करतो तेव्हा आपण प्रत्येक बॉडी पार्टवर काम करतो, ज्यामध्ये चेहरा पण आलाच ऑफकोर्स. पण आता ॲज अ योगा टीचर तुम्ही हे सांगू शकता की आपण समजा बॅक बेंडिंग क्लास करत असतो तर बॅकवर जास्त प्रेशर येतं, राईट? किंवा मग आपण जर सूर्यनमस्कार करत असतो तर सूर्यनमस्कारामध्ये जेवढे पार्ट्स आहेत बॉडीचे त्या सगळ्या पार्ट्सना एक स्ट्रेच मिळतो, ठीक आहे? सो बिंग ॲक्टर आणि 30s मध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. सो मी मध्ये काही गोष्टी बघत होते इंटरनेटवर, तेव्हा मला फेस योगा हे दिसलं. एक आहेत फिमेल्स, त्यांचं डॉक्टर आहेत त्या. सो मी ते सुरू केलं, पहिले 2 महिने मी सुरू केलं आणि मला जसं फेशियल पॅरालिसिस आलं त्याच्यामुळे मला जास्त इंटरेस्ट त्याच्यामध्ये आला. आणि विदिन अ मंथ ना माझ्या काही नर्व्स टिंगलिंग करायला लागलेल्या, म्हणजे जसं की डोळ्यांखालच्या किंवा इथल्या मसल्स ज्या त्या टिंगलिंग करायला लागलेल्या आणि एकाच साईडच्या. सो फेशियल पॅरालिसिस का होतं ते आधी सांगते आणि मग त्याचा मला कसा फायदा झाला तेही सांगते. सो फेशियल पॅरालिसिस होतं, तुमच्या कानाच्या मागे जी नर्व्स असते त्याचं ब्लड सर्क्युलेशन फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी थांबलं की तुम्हाला फेशियल पॅरालिसिस होतो, जी नर्व्स आपल्या मेंदूपर्यंत जात असते. सो आणि त्यानंतर तुमच्या हळूहळू नर्व्स ज्या असतात त्या डॅमेज व्हायला चालू होतात. सो मग मी फेशियल योगा स्टार्ट झाल्यानंतर माझ्या डोळ्यांवरची इथली कानाच्या मागच्या काही नस त्या टिंगलिंग करायला लागल्या. आणि मला मी त्या डॉक्टरांना माझ्या विचारलं की हे का होतं, तर म्हणाले की त्या बऱ्या होतात, त्या रिकवर होत आहेत नर्व्स. सो फेशियल योगा ह्या तुमच्या फेशियल नर्व्ह स्ट्रेच करण्याचं माध्यम आहे, बाकी काही नाही. म्हणजे आपण योगामध्ये मानेच्या खाली सगळ्या गोष्टी करतो पण स्पेसिफिक फेस नाही करत आपण. म्हणजे तुम्ही मला प्लीज करेक्ट करायचं त्याच्यामध्ये काही चुकीचं. जसं आपण होल बॉडी स्ट्रेचेस करतो, हाताचे स्ट्रेचेस करतो, आय नो की ब्लड सर्क्युलेशन होतं इथे, बट नर्व्स नाही स्ट्रेच होत त्याच्यामध्ये. दॅट्स ट्रू. आणि फेस मध्ये सगळ्यात डेन्स मसल असतात, खूप सारे मसल्स इकडे, आणि त्याला पण मुवमेंटची गरज आहे, त्याला पण स्ट्रेचिंगची गरज आहे. आणि दॅट्स ट्रू. आणि मी खूप साऱ्या लोकांमध्ये हे डिफरन्सेस बघितले की त्यांचा पहिले फेस फॅट होतं किंवा नाक एखादं वेगळं होतं आणि ते नुसतं शेप करून रोजचे काही स्ट्रेचेस करून त्यांनी ते स्कल्प्ट केलंय. म्हणजे आपण जशी मूर्ती बनवतो तसं यू कॅन चेंज युअर फेस ऑल्सो. करेक्ट. सो मला हे जाणून घ्यायचं होतं, तुम्ही एवढे फेसचे स्ट्रेचेस केले तर काही 2 स्ट्रेचेस असे सांगू शकतात जे लोकांना बेनिफिट करतील किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट? मी इन्स्टंट असे जे लगेच डिफरन्स दिसतो ते सांगेन. आता तर ऑइल नाही आहे किंवा आपण जेव्हा फेस योगा करतो थोडं ऑइल लागतं आपल्याला. सो एक तर सगळ्यात मेजर म्हणजे एक हात तुमचा इथे ठेवून तुम्ही आयब्राउज वरती हा जो पार्ट आहे तो तुम्ही असा करू शकता आणि त्याच्यामुळे तुमच्या आयलिट. ओके. सो एक तर सगळ्यात पहिला तुमचा एक हात असा पकडून हा जो पार्ट आहे तो तुम्ही स्ट्रेच करू शकता असा. हा एक झाला. दुसरा आयचा आहे की हाताला ऑइल जेव्हा असेल तेव्हा तुम्ही हे असं असं केलं तरी खूप बेनिफिट होतं. आणि तिसरं आपले चबी चिक्स जेव्हा असतात तेव्हा ऑइल फिंगर टिप्सवर लावून नाक असं या साईडला स्ट्रेच करून हा पार्ट स्ट्रेच करायचा. सो ह्याच्यामुळे तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट दिसतो, फक्त की ते तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिजे या सगळ्यामध्ये. डबल चिन बद्दल काही एक्सरसाइज आहे का? कारण की खूप लोक डाएट. ओके, डाएट इज द की. यू नो व्हॉट एल्स इज द की? स्लीप. आणि स्लीप बद्दल खूप मोबाईल फोन आणि हे सगळं लास्टच्या 30-40 इयर्समध्ये झालंय. स्मार्टफोन 30-40 इयर्स पण जास्त झाले. त्या पहिले सगळे लोक, लाईट पण जेव्हा आली, सगळ्या गावागावी लाईट आली आहे, लोड शेडिंग गेलंय, तर त्या पहिले सगळे लोक 9 to 10 hours झोपायचे किंवा ऍटलीस्ट 8 to 9 hours. माझ्या गावी 8:30ला झोपायचं. पण आपली बॉडी इव्हॉल्व्ह होत राहते. करेक्ट. आपली बॉडी इव्हॉल्व्ह होते, बट इव्हॉल्व्ह होते लाख वर्षामध्ये. पण हे जे चेंजेस झाले 30-40 इयर्समध्ये, आपली बॉडी केपेबल नाही एवढी कमी झोप घेण्यासाठी. करेक्ट. आणि त्याचमुळे एन्झायटी, डिप्रेशन, हॉर्मोनल इश्यूज हे खूप वाढले. तर व्हॉट डू यू थिंक? स्लीप हाऊ मच इज इट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी? काय आहे? सो स्लीप इम्पॉर्टंट माझ्यासाठी तर खूपच जास्त आहे. कारण मी वयाची काही वर्ष जवळपास 2 तास फक्त झोपलेले आहे. कारण मी 10 वर्षाची असल्यापासून नाटकात काम करते आणि नाटक हा रात्रीचाच बघितला जाणारा प्रकार आहे शक्यतो. सो त्यामुळे घरातनं उठून नाटकांच्या प्रयोगाला जाणं, मेकअप करून प्रयोग करणं आणि नंतर घरी येणं, ह्याच्यामध्ये फक्त 2 तासांची झोप व्हायची. आणि मग शाळा, ह्या सगळ्याला फक्त 2 तासांची झोप करून मी शाळेत जायचे, म्हणजे कॉलेजला, शाळेत, ह्या सगळ्या गोष्टी करायचे. त्यामुळे माझ्यासाठी झोप काय हे, म्हणजे इम्पॉर्टंट किती हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणीच सांगू शकत नाही. याच्यामुळे माझ्या बॉडीवर एवढे वाईट परिणाम झाले. म्हणजे आपण म्हणतो ना की
एक काळ असा होता की जेव्हा भूक खूप लागायची आणि आपण काही खाल्लं तरी पचायचं, आणि आता असं आहे की आता भूक लागते पण काही खाल्लं तर नाही पचत, कारण मेटाबॉलिझम पण तुमचं स्लो होतं जसं जसं Yes. तुमचं वय वाढतं. सो माझी झोप न झाल्यामुळे माझ्या बॉडीवर एवढे परिणाम झाले की इनडायजेशन सुरू झालं, आणि वाटेल ते खाणारी मुलगी मी एका काळात. आता मला काही त्यानंतर काही पर्टिक्युलर पदार्थच मी खाऊ शकते, अदरवाईज इनडायजेशन होणं किंवा मग म्हणतात ना आपण ब्लोटिंग होणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बॉडीला चालू झाल्या. त्यामुळे आता त्यानंतर भले काम कमी करा पण झोप जास्त घ्या, ह्या गोष्टी मी आता करायला लागले. आपल्या क्लासमध्ये तुम्हाला माहित असेल एक रूल आहे की 6 तास झोपला नसाल हां, तर तर क्लासला येऊ येऊ नका. नका. त्यामागे रिझन आहे, समजा तुम्ही आज योगा केला आणि आपले क्लासेस इंटेन्स प्रॅक्टिस होते कधी कधी, Correct. तर बॉडीला रिकव्हरीची गरज आहे, गरज. राईट. तर आज इंटेन्स प्रॅक्टिस झाली, मी घरी गेलो, माझी झोप नाही झाली, काय कारणाने, मे बी 3-4 तास झोपलो, म्हणजे रिकव्हरी झाली नाही आहे. आणि त्याबरोबर मी नेक्स्ट डे अजून एक इंटेन्स क्लास घेतला. म्हणजे काय होतं की एक्झर्शन पेंटअप होते, एक्झर्ट होत जाते बॉडी, रिकव्हर नाही होते, आणि ह्याचमुळे इंजरीजचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. आणि कधी कधी तो ब्लेम योगा टीचरला घ्यावा लागतो की हे इंजरी झाली, हे दुखते, ते दुखते. पण तुम्ही एक चांगली लाईफस्टाईल फॉलो करत नसाल तर योगा काय फायद्याचं नाही. समजा उदाहरण घेऊया आपण की एक माणूस रोज योगा करतोय, चांगला डाएट फॉलो करतोय, मेडिटेशन पण करतोय, पण पूर्ण वीकमध्ये 7 दिवसामध्ये 4 तासच झोपलाय, तो व्यक्ती हेल्दी दिसेल का? नाही. तो स्लीप इज इम्पॉर्टंट. मी नेहमी बोलतो की एक गाडी असते, 4 त्याचे व्हील्स असतात, एक पण व्हील खराब असेल, किती पण लक्झुरियस स्पोर्ट्स कार असू दे, पण त्याचा एक पण व्हील चालत नसेल तर पूर्ण गाडी नाही चालणार. तर स्लीप, डायट, मेंटल हेल्थ, एक्सरसाइज हे सगळं इम्पॉर्टंट आहे. मी एक कुठचं इग्नोर करून चालणार नाही आहे. तो एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ दॅट स्लीप. आणि एक फिमेल म्हणून मी हे सांगू शकते की तुम्हाला काय डार्क सर्कल्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमची स्किन डल दिसते. सो झोप न झाल्यामुळे या सगळ्याच गोष्टी आपल्या चेहऱ्यावर दिसत. म्हणजे झोप न झाल्या आपल्याकडे जनरली विचारतात काय रात्री झोपला नाहीस, म्हणजे चेहऱ्यावर तुमच्या दिसतं की झोप तुमची झाली नाहीये. ह्याच्यापेक्षा वाईट किती गोष्ट असू शकते. आय थिंक ह्यापेक्षाही खूप मोठे मोठे इश्यूज जे आता येतात हॉर्मोनल लेवलवर, की फिमेल्स कन्सिव्ह करण्यामध्ये त्यांना PCOD, PCOS होतं, मेल्सला खूप प्रॉब्लेम्स होतात, प्रोस्टेट रिलेटेड इश्यूज होतात. तर दिस ऑल नीड्स टू बी ॲड्रेस वाया स्लीप. तुम्ही किती औषधं खाणार, जर तो ॲड्रेस नाही केलाय तो भाग, देन इट्स गोइंग टू मेक नो डिफरन्स. म्हणजे मी ना असे काही ॲक्टर पण बघितलेत की फक्त 2 तास झोपतात आणि म्हणतात की मला काय होत नाही. पण मी त्याचं जिवंत उदाहरण आहे की मी माझ्या यंग एजमध्ये झोपायचंच नाही, कारण काम करावं लागत होतं मला, माझे शोज आणि या सगळ्या गोष्टींमुळे. आणि त्यानंतर आता मला 30s मध्ये त्याचे रिपकेशन बघायला मिळतात वाईट प्रकारे. म्हणजे बॉडीवर तर आहेतच, बट मेंटल हेल्थवरती पण, की झोप न झाली तर तुम्ही चांगले विचार पण नाही करत, तुमची क्रिएटिव्हिटी पण थांबते झोप चांगली न झाल्यामुळे. आणि प्लस आपण स्क्रीनवर चांगले दिसतच नाही, ते तर आहेच, स्किन चांगली राहत नाही आपली. सो त्या पण गोष्टी होतातच. आय थिंक आपण जे 10 ते 20 वर्षात जे केलंय ते आपल्याला 20 ते 30 वर्षामध्ये दिसते. करेक्ट. जे 20 ते 30 मध्ये केलंय ते 30 ते 40 मध्ये दिसेल, आणि ते 40 ते 50 मध्ये केलंय त्याचा आउटकम 40 to 50 मध्ये दिसेल. तर एव्हरी डेकेड आपण जे करतो, नॉट जस्ट योगा आणि फिटनेसमध्ये, करिअरमध्ये पण ज्यांनी 20 ते 30 खूप मेहनत केली आहे त्याची मोस्टली 30 ते 40 चांगलं जाईल, किंवा त्या एजमध्ये त्याला धावपळ करावी लागेल. सो आय थिंक इट्स नेव्हर टू लेट. आता चालू करा, मे बी नेक्स्ट 10 वर्ष. नाही, आपल्या योगा क्लासमध्ये मी बघितलं ना की अशा 50s मधल्या पण 40s मधल्या पण फिमेल्स येतात आणि ज्या योगा करतात आणि चांगल्या करतात. म्हणजे जसं की लाईक अंजू है ना, अंजू, त्या किती चांगल्या, म्हणजे मला त्यांना बघून कधी कधी कॉम्प्लेक्स येतो की त्या एवढं चांगलं करतात. आय थिंक एज इज जस्ट अ नंबर. हा थॉट खूप खरा आहे, कारण मी असे लोक बघितले जे 20-23 आहेत आणि काहीच जमत नाही, आणि 55 मध्ये एक्स्ट्रीमली फिट लोक बघितले. इव्हन आपल्या योगा क्लासमध्ये प्रीती पण जी आहे, मदर ऑफ टू, आणि ती एवढ्या सुंदर, म्हणजे मी तिला बघून एवढी इन्स्पायर होते नेहमी प्रीतीला, की ती खूप सुंदर प्रकारे वर्कआउट करत असते आणि प्रत्येक गोष्ट छोटी छोटी समजावून छान सांगते, जेव्हा तुम्ही योगा क्लास घेत नाही आणि जेव्हा ती घेत असते. खूप लोकांना असं वाटते की मी योग किंवा जे पण फिटनेस रिलेटेड करतो ते करतो कारण की मला आवड आहे, ठीक आहे, आणि ते बोलतो ना आम्हाला आवड नाही, आम्हाला आराम करणं आवडतं. तर इट्स नॉट लाईक दॅट. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स माय बॉडी. की जसं आपण मंदिरात काही गोष्टी ऑफर करताना खूप विचार करतो, पडलेल्या गोष्टी पण नाही देत. एखादं फुल पडलं हातात, चुकून पडलं तरी पण आपण ते देत नाही, ऑफर नाही करत. सो आय कीप माय बॉडी ॲज अ टेम्पल.
आणि मला पाहिजे की मी सगळे एक्सपिरियन्स लाईफचे बॉडीवर बघणार आहे, तर इट शुड बी फिट. आणि मला हे खूप पहिले कळलं होतं की नो मॅटर हाऊ रिच आय एम, पण माझी जर बॉडी साथ देत नाही आहे, मला जिथे जायचं आहे, जे करायचं आहे ते काहीच करू नाही शकणार. Correct. फर्स्ट थिंग इज किपिंग दिस बॉडी फिट. मग त्यावरच मला एक्सपिरियन्सेस घ्यायचे आहेत सगळे लाईफचे. what do you think about it? सो मला एक मेजर गोष्ट ह्याच्यावरती बोलायची अशी आहे की आपल्या घरातल्या ज्या आया आहेत त्या नेहमी म्हणतात की हे थोडंसं उरलंय ना, हे संपवून टाक, रात्रीचं कशाला ठेवायचं, किंवा फ्रीजमध्ये कशाला टाकू, हे तू खाऊन टाक. किंवा त्या स्वतः पण स्पेशली आपल्या फिमेल ज्या घरातल्या आहेत त्या की हे कशाला मी टाकू, किंवा एक शिळी चपाती उरली कशाला फेकून द्यायची, खाऊन टाकते, किंवा शिळा भात उरलाय तो खाऊन टाकते. सो ह्याच्यामुळे आपण आपल्या पोटाला डस्टबिन समजायला लागलो. ते नाही केलं पाहिजे मुळात. म्हणजे आपण फूडवर बोलतोय, स्लीपवर बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टींवर बोलतोय, पण आपण काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे ह्यावर नाही बोललं जातं जनरली आपल्याकडे. सो ते बोललं गेलं पाहिजे. आय थिंक एक टर्म पण आहे आता रिसेंटली, बिंज इटिंग बोलतात. बिंज इटिंग. तर मी कॉर्पोरेटमध्ये पण काम केलंय, तर काय असायचं स्ट्रेस खूप असतात, तर साईडला चिप्स ठेवले, तर काही काम करताना चिप्स खातात. करेक्ट. हे पण नाही बघितलं की भूक लागली पण आहे की नाही. इव्हन इथे पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण बरेचसे रायटर्स, डिरेक्टर्स सेटवर त्यांच्याकडे चिप्स किंवा मग अजून असं काहीतरी असं की फरसाण सारख्या गोष्टी जे खात असतात. इव्हन स्ट्रेस फूड पण म्हणतात त्याला ना, की आपण स्ट्रेसमध्ये असतो की स्ट्रेस इटिंग. सो ते पण ते खात असतात, त्यांचं ते चालूच असतं. सो ते सेटवरचं किंवा आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड म्हटलं, पण घरात आपल्या म्हणजे आपण म्हणतो ना की जर बाई आपली घरातली फिट असेल तर आपण अख्खं घर फिट असतं. पण जनरली घरातल्याच आपल्या ज्या बायका आहेत त्या तसं करत नाहीत. म्हणजे डस्टबिन केलं त्यांनी आपल्या पोटाचं. सो माझं सरळ असं म्हणणं आहे की जेव्हा आपण जर स्त्री जर स्वतःच्या फिटनेसकडे किंवा फूडकडे लक्ष दिलं नाही तर अख्खं घर हेल्दी होणार नाही. म्हणजे जनरली आता तुमची आई किंवा माझ्या घरातले लोक सुद्धा, फिमेल स्पेशली, आपल्यासाठी बदाम भिजवून वगैरे ठेवतील की आपल्या मुलाला किंवा आईला, पण आपल्या मुलीला, पण आपल्या त्यातल्या 2-4 बदाम आपल्यासाठी नाही ठेवणार काढून की आपण पण खाऊया ह्याच्यातले. ह्या गोष्टी ते नाही करत. आपल्या मुलांना फिट करत, मग तुम्ही का फिट होणार नाही? मला तुम्हाला डाएटवरनं हा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही सध्या एक टाइमच खात आहात. मला हे फक्त विचार करणं पण खूप डिफिकल्ट होते की एका मीलवर कसं सर्व्हाइव्ह करू शकतो, दिवसात फक्त एकदाच खा. तर हाऊ इज दॅट पॉसिबल, आणि तुम्ही स्वतःचे क्रेविंग्स कसे ऍड्रेस करतात? मी स्वतःला मोठेपणा देण्याआधी असे 2 इंडस्ट्रीतले, म्हणजे जे मला माहिती असलेले 2 इंडस्ट्रीतले ऍक्टर आहेत, मनोज वाजपेयी आणि अजून एक आहेत, काय त्यांचं नाव आहे मी विसरले, जसी कोयनी मधली ऍक्टरचं नाव काय आहे? मोना सिंग. येस, मोना सिंग. हे दोन्ही ऍक्टर एकच वेळ जेवतात. आणि मनोज वाजपेयी हे 50च्या पुढचे आहेत, पण आजही त्यांची स्ट्रेंथ आणि त्यांचं फिटनेस आणि काम करण्याची जी काय एनर्जी आहे ती कमालीची आहे. आणि त्यांच्याकडे बघून असं नाही म्हणणार, पण मी काय मोठी तोफ नाही डागली आहे किंवा मी मोठं काही केलं नाहीये. मला स्वतःला खूप छान वाटतं एक वेळ जेवून. म्हणजे आपण नेहमी सगळेच लोक जनरली दुपार म्हणजे ब्रेकफास्ट झाला की विचार करतात की लंच काय करायचा, किंवा लंच झाला की विचार नेक्स्ट मीलचा नेहमी, किंवा लंच झाला की इव्हनिंग ब्रेकफास्टला काय करायचं, इव्हनिंग स्नॅक्स काय करायचं, किंवा इव्हनिंग स्नॅक्स झाला की डिनरला काय करायचं, ह्याचा विचार करत असतात सतत. पण मला माझं एक मेजर थिंग की त्या गोष्टींचं टेन्शन नेहमी कमी झालं. घरात उठल्यावरती आज काय स्वयंपाकाला करायचं हे जे टेन्शन आहे ते बंद झालं, कारण मी तर स्पेसिफिकच जेवते काही गोष्टी. सो ते एक झालं. दुसरी गोष्ट, रात्री जेवल्यानंतर आपण म्हणतो ना की खूपच जेवलीये मी आज, मग झोपच येतच नाही, ओव्हर इटिंग होते. सो ते बंद झालं माझं. सो ह्या एक मीलमुळे ना माझ्या खूप गोष्टी क्लिअर झाल्या आयुष्यातल्या. दुसरी गोष्ट, काय खायचं हे ठरलं माझं. म्हणजे आपण विचार खाण्यावर जो करायचा ना, म्हणजे माझी अर्धी एनर्जी तर काय खायला बनवायचं ह्याच्यामध्ये जायची, आणि किती वाजता खायचं ह्याच्यामध्ये जायची, किंवा कधी कधी जेवण नाही मिळालं, समजा सेटवर उशीर झाला त्याच्यामध्ये जायची, किंवा जेवण नाही मिळालं तर चिडचिड व्हायची सेटवर, ते बंद झालं. सी, मला या गोष्टीबद्दल ऍड करायचं, इंटरमिटंट फास्टिंग खूप लोक जाणतात. ओके, 16 hours 14 hours, बट हाऊ डज दॅट वर्क? मी हे खूप सिम्प्लिफाय करतो. तर असं विचार करा की तुमची एक कंपनी आहे आणि तुमच्या खाली 12 ते 13 एम्प्लॉईज काम करतात. ओके, यू हॅव अ कंपनी अँड यू हॅव 12 to 13 एम्प्लॉईज. आता ते एम्प्लॉईज 9 तास काम करायचे, ओके, आणि नंतर मग घरी जायचे आणि नेक्स्ट डे परत यायचे. पण तुम्हाला ॲज मॅनेजर असं वाटलं की मला आउटपुट वाढवायचं आहे त्यांचं, ठीक आहे, मग पहिले 9 तास काम करायचं, तर आता तुम्ही बोलतात 16-17 तास काम कर, ठीक आहे, घरी नको जाऊ, इथेच थांब, परत कामाला लाग, इथेच झोप आणि कामाला लाग, आणि झोप पण 4-5 तास होते. तर दे यूज टू वर्क 9 hours, आता 14-15 तास काम करतात. आता तुम्हाला वाटते एका महिन्यामध्ये जर काम वाढवलं, 15 तास एक एम्प्लॉई काम करतं, तर त्यांचं आउटपुट वाढेल का की कमी होईल? वाढणार ना. नो, त्यांनी रेस्टच नाही केली. अच्छा, रेस्टच नाही केली तर जर आपण रेस्ट नाही केली, मग व्हॉट वुड हॅपन?
हां, आउटपुट नाही वाढत. 15-16 तास काम करतात, ते हां. आरामच करत नाही. हं. तर सेम मी हे माझे एम्प्लॉईज आहेत, माझे Correct. जे इंटरनल ऑर्गन्स आहेत हां. त्यांना मी सतत काम देतो. करेक्ट 12 वाजता रात्री खा, 1 वाजता रात्री खा, पण त्यांना रेस्ट पिरियडच नाही आहे. करेक्ट. तर मला जेव्हा कोण बिंज इटिंगसाठी ऑफर करत असते, मी जेवून आलं की चले केक आहे खा, हे चिप्स आहेत खा, तू पण खा, किंवा आई पण देत असेल, मी जेवलं तरी पण हे घे मोदक खा आणि आता तिळगुळ खा मध्ये मध्ये, तर मी तिला बोलतो फॅक्टरी बंद, फॅक्टरी बंद आहे, तिला मी ऑलरेडी काम दिलं होतं, हां, ते चालू होतं, चालेल. आता तिला रेस्ट. तर मध्ये मध्ये खाण्याची सवय ही आय थिंक इंडियन्सनी थांबवली पाहिजे. आणि आपण बोलतो की आर डाएट इज द बेस्ट, भारतीय डाएट सगळ्यात बेस्ट, पण आपण डायबिटीज कॅपिटल आहोत वर्ल्डचे, हो, सगळ्यांचेच पोट सुटले. हो. मग आय थिंक वी नीड टू स्टार्ट क्वेश्चनिंग अबाउट आवर डाएट. आणि मला अजून एक गोष्ट ॲड करायची होती वीटबद्दल. ठीक आहे, तर मी काही थोड्या दिवसांपूर्वीच एक इन्फॉर्मेशन आली होती की त्याच्यामध्ये असं होतं, आपलं आरतीचं जे ताट असते त्याच्यामध्ये गहू नसतात, तांदूळ असतात. तांदूळ असतात. आणि आपण टिळा पण तांदळाचाच लावतो, हो. गहू का नसतात असं हं. त्या माणसाने विचारलं. तर त्याचं उत्तर आहे की गहू हा भारताचा नाहीच आहे, अच्छा. हा बाहेरून आला. हं. आणि जे आपलं पारंपरिक आरतीचं ताट होतं म्हणून त्याच्यामध्ये तांदूळ आहे आणि गहू नाही. हं. तर ग्रीन रेव्होल्युशन हे हरियाणा, चंदीगड हं. या सगळ्या जागेंवर झालं आणि वीटचं उत्पादन, गहूचं उत्पादन हा खूप वाढलं हं. आणि स्वस्त पण झालं. हं. आणि मग प्रोपोगँडा चालला, हं. वीट, चपाती. हं. तर त्या अगोदर आपण भाकरी खायचो. भाकरी खायचं. ठीक आहे, तर आय थिंक इट्स टाइम की आपण वीट रिप्लेस करायला लागू, कारण की ते डायबिटीजसाठी पण कारणीभूत आहे, डायजेशन इश्यूजसाठी पण, कारण की त्याच्यामध्ये ग्लुटन असतं. ग्लुटन असतं. तर आय थिंक तुम्ही पण वीट स्टॉप केलं. मी भात खात नाही, मी कुठल्याही प्रकारचं वीट खात नाही आणि गोड खात नाही. ओके. सो आणि याचा सगळ्याचा म्हणजे फायदा, चांगला फायदा माझ्या बॉडीवर हा झाला की माझं 10 किलो कमी झालं खूप कमी महिन्यांमध्ये, कमी दिवसात. चीट डे नसतात का? कोकणातली असल्यामुळे मला भात आणि माशाची आमटी खायची खूप खूप क्रेविंग होतं. मग मी कधीतरी महिन्यातनं एकदा खाते, नाही असं नाही. मग तो माझा चीट डे असतो एकदाच, कारण मी एकदाच जेवते. पण मी पोर्शन कंट्रोल केलं त्याच्यावर. पोर्शनचं व्हेरी खूप पोर्शन कंट्रोल, पोर्शन कंट्रोलमुळे खूप जास्त फायदे होतात आपल्याला, आपल्या बॉडीवरती. आणि मगाशी आपला जो मुद्दा चालू होता त्याच्यावरती मी एक गोष्ट बोलू इच्छिते की आपण म्हणतो ना की आपण एकदा खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीवर हे फायदे होतात की आपलं जे डायजेशन सिस्टीम आहे किंवा इतर गोष्टींवरती जास्त काम करायला चालू करतं. म्हणजे आपलं जे डायजेशन सिस्टीम आहे ते त्यांनी पचवण्याचं काम केलं, त्यानंतर ते इतर बॉडी हील करण्याकडे जातं सगळ्यात जास्त. म्हणजे समजा जर आपल्याला, आपण पूर्वी नाही का आपल्याकडे म्हणायचं की हात मोडला, पाय मोडला, तर ते लवकर बरे व्हायचे ते लोक. का व्हायचे? कारण एकदा ते जेवल्यानंतर त्यांची जी इनर बॉडी आहे ना ती हीलकडे जायची, रिकव्हरी पिरियडकडे जायची. आता आपल्याकडे तसं होत नाही, कारण आपण खातच असतो, ट्रॅव्हलिंग करतोय, खातोय. कधी कधी तर मी असं बघितलंय, गाडी चालवताना पण लोक साईडला काहीतरी चिप्स वगैरे ठेवतात आणि खाणं चालू आहे. मी तर असे काही लेखक बघितले जे रायटिंग करतात आणि बाजूला चिप्स असतात त्यांच्या, किंवा फरसाण असतं, किंवा ते भुजिया वगैरे असं सगळं असतं, हे चालूच असतं. सी इट इज कॉल्ड अनअवेअर इटिंग. आणि नंतर मग बोलतात की आमचं पोट कमी नाही होत, काय करणार. यू नीड टू सी व्हॉट यू आर डुईंग, दिवसभरात काय काय चालू आहे. आणि आपल्याकडे म्हणतात ना की सकाळचा पिरियड तुमचा खाण्याचा उत्तम पिरियड असतो. जसं जसं सूर्य अस्ताकडे जातो तसं तसं तुमचं पचन संस्था पण मंद होते. तर मी माझ्या डाएटमध्ये हे केलं की संध्याकाळी 7 नंतर, समजा जर मला काही इन केस मला समजा नाहीच काही दुपारचं एक वेळचं मील नाही खायला मिळालं, तर मी संध्याकाळी 7च्या आधी सगळं खाऊन टाकते, म्हणजे जे काय मला जेवायचं असेल. अदरवाईज संध्याकाळी 7 नंतर मी काही खात नाही. ओके. मी ना आपल्या योगा क्लासमुळे एक फायदा झालेला अजून एक सांगते की माझा राग खूप जास्त कंट्रोल झाला. म्हणजे आपण म्हणतो मेंटल हेल्थ, पण स्पेसिफिक काय सांगू शकते, तर रागावर कंट्रोल आपला येऊ शकतो. म्हणजे आला माझ्या रादर. ह्याच्या आधी मी खूप एक्सप्रेसिव्ह मुलगी आहे, पहिल्यापासूनच आहे, लहानपणापासूनच आहे. पण एक सायकॉलॉजिस्ट असल्यामुळे मी माझं सायकॉलॉजी फील्ड आणि ऍक्टिंग फील्ड खूप वेगवेगळं ठेवायचे पूर्वीपासून. पण नंतर मी तसं नाही करायला लागले, मी ते पण आणायला लागले. आणि योगा क्लासमुळे माझा ह्या गोष्टीवर पण कंट्रोल झाला. सो हे एक मेजर मी दोन्हीचा सांगड घालते, सायकॉलॉजिस्ट आणि ऍक्टर म्हणून. पण तुमचा दुसरा प्रश्न असा की योगा क्लासमध्ये जे कपल्स येतात, सो कपल्समुळे काय होतं, आता माझा लाईफ पार्टनर समजा माझ्यासोबत योगा करायला येत असेल, तर आज जे काही योगा क्लासमध्ये झाले ते आम्ही एकमेकांबरोबर डिस्कस करतो. किंवा जर हेल्प होत नसेल, म्हणजे तुम्ही समजा जर एखाद्या वेळेला 50 स्टुडंट योगा क्लासमध्ये असेल किंवा 10 जरी असेल, प्रत्येकाकडे तुम्ही जाऊन करता, हेल्प करता, पण तेवढे काउंट्स पण आपण करत असतो ना, 1 to 10 किंवा 1 to 8, 7. सो तेव्हा जर आपला पार्टनर असेल तर तो आपल्याला हेल्प पण करतो.
आपल्याला होल्ड करायचं असेल किंवा अजून काही गोष्टी करायच्या, तुम्ही पार्टनर योगा पण करवता आपल्या योगा क्लासमध्ये, सो त्यासाठी पण आपल्याला हेल्प होते. आणि घरी गेल्यानंतर डाएट, म्हणजे जर समजा मी जे डाएट करते किंवा मी जे खाते तेच माझा पार्टनर पण खातो, त्याचे वेगळे नखरे नाही चालू होत की मी हेच खाणार आहे, मी तेच खाणार आहे. का तर तो पार्टनर आपला बघतो की आपली जी बायको आहे किंवा आपला नवरा आहे तो फिट व्हायला लागलाय डे बाय डे. सो स्लीप त्यांची दोघांची व्यवस्थित होते, त्यांची सेक्स लाईफ चांगली जाते ह्या सगळ्यामुळे, प्लस त्यांचं फिटनेस लाईफ दोघांची चांगली होते आणि दोघं एका पाथवर विचार करतात. करेक्ट. सो आय थिंक इट डज मेक लॉट ऑफ डिफरन्स. आणि मी सगळ्यात जास्त एक चेंज बघितलं जे कपल्स येतात ते, की दोन्ही एकत्र एक्सरसाइज करतात, तर ते इम्पॅक्ट कसा असतो की आपण एका पाण्यामध्ये, शांत पाणी त्यामध्ये एखादा दगड टाकला की रिपल्स येतात. जसं तुम्ही बोललात, त्यांनी योगा चालू केला, त्याचमुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. चांगला डाएट चालू झाला, मेडिटेशन स्वतःहून घरी करायला लागले काही लोक, स्लीप इम्प्रूव्ह झाली आणि ते सगळं बदलत गेलं फक्त एका चांगल्या हॅबिट. तर आय थिंक एव्हरी कपल शुड वन्स ट्राय योगा. आणि हा, इनफॅक्ट जसं तुम्ही बोललात की सेक्स लाईफ इम्प्रूव्ह होते. खूप लोकांनी कन्सीव्ह केलं ड्यू टू योगा. आमच्याकडे असे लास्ट इयर खूप सारे असे टेस्टिमोनियल्स आहेत की आम्ही योगा चालू केला आणि खूप वर्ष ट्राय करत होतो कन्सीव्ह करायचं आणि दे कुड डू इट. डेफिनेटली त्याच्यामध्ये योगाचा खूप मोठा योगदान आहे. मी असे कपल पण आता आपल्या योगा क्लासमध्ये बघितलेत, कारण मी ऑफलाईन कन्सिस्टंट नाही आहे आपल्या योगा क्लासमध्ये येणार, ऑनलाईन मी करत असते. तर मी असे म्हणजे नवरा बायकोमधला नवरा खूप फॅटी होता जेव्हा मी बघितलं आले तेव्हा, आणि आता हळू जसं मी यायला लागले तर त्यांची बॉडी, त्यांचं म्हणजे बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच झालेली मी बघितलेली आहे. आय नो तुम्ही कोणाबद्दल येस बोलताय. असे बरेच उदाहरण. ओके, मला हे विचारायचं होतं की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप लोक योगा करतात. आय थिंक माधवी विमेकर, आय गेस निमकर. ओके, सो आय गेस माधवी निमकर हे खूप करतात, त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर चेक केलं. तर तुम्हाला मला विचारायचं होतं की असे कोण पायनियर्स आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये जे योगा फॉलो करतात? एक प्राजक्ता माळी करते योगा, म्हणजे मी तिचं बघितलं, ती खूप योगा करते आणि फिटनेस वगैरे सगळा मी तिचा बघितला. माधवी निमकर तर आहेच, म्हणजे माधवी निमकरचं एज मी खरंच मला माहित नाहीये, पण ती ज्या आज फिटनेस लेवलला आहे, तिने जी काही बॉडी तिची मेंटेन केलेली या एजला येऊन, पण ती खरंच कमाल आहे. अजून मी हिंदीत पण बरेच असे ऍक्टर आहेत, इव्हन डिरेक्टर आहेत, फोटोग्राफर्स आहेत, ज्यांनी केलेले आहेत योगा आणि त्याच फिटनेसकडे आलेले आहेत. सो असं बऱ्याच लोकांची मला नावं नाही माहिती आहेत खरं तर, हिंदीतले स्पेशली, पण मराठीत तर या दोघींकडे मी बघितलेलं आहे, कारण त्यांच्या सोशल मीडियाला पण बघितलं आणि त्यांच्यातलं तो ट्रान्सफॉर्मेशन पण जाणवतं. ओके, सो मला एक मेजर प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की जिम आणि योगा ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, आणि जर समजा जिम करणारे योगा पण करू इच्छितात किंवा योगा करणारे जिम पण करू इच्छितात, तर तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे? सी, मी पहिली गोष्ट तर बोललो होतो की हे दोघं एनिमीज नाही आहेत, दे कॉम्प्लिमेंट इच अदर. समजा एक व्यक्ती हार्ड कोर जिम करतोय, वेट ट्रेनिंग करतोय, स्ट्रेचिंग करतच नाहीये, तर त्याची बॉडी नुसती कॉन्ट्रॅक्टेड होणार. सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी विचारतो, एक माणूस आहे जो खूप हेवी वेट ट्रेनिंग करतो, त्याची बॉडी अशी असते, राईट, वेट बॉडी बिल्डर असे चालतात. तर मी तुम्हाला सिम्पल प्रश्न विचारतो, मी इथे रिलॅक्स फील करेल की इथे रिलॅक्स फील करेल, जास्त कुठे रिलॅक्स फील करेल? येस. तर त्यांची बॉडी एवढी कॉन्ट्रॅक्टेड आहे आणि त्या बॉडीने तो शेप घेतला, एवढे बायसेप मांडले की तो हात सरळच होत नाही असा. तर वेट ट्रेनिंग त्यांना स्ट्रेंथ तर मिळाली, पण व्हॉट अबाउट फ्लेक्सिबिलिटी, मोबिलिटी, ते कुठे आहे? तर योगा गिव्स दॅट, हा योग आसन गिव्स दॅट, आय वुड से. त्याचबरोबर मेडिटेशन आणि प्राणायाम पण आहे. तर मला एकदा आम्ही क्लासमध्ये असे चिट्स लोकांना लिहायला सांगितलं होतं की आज क्वेश्चन्स टू योगा टीचर, आणि त्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आला होता की योगा ट्रेनर किंवा योगा प्रॅक्टिशनर आणि जिमवाल्याबरोबर फायटिंग झाली दोघांची, तर कोण जिंकेल? तर माझं त्याला उत्तर होतं की योगा आम्ही फायटिंग करण्यासाठी नाही करत, ती माइंडसेटच चुकीचं आहे. योगा पर्सन डझंट वॉन्ट टू फाईट, त्याला आतमध्ये जायचं, त्याला लिबरेशन पाहिजे, आणि एक नुसतं वर्ल्डली लाईफमध्ये नुसतं फाईट करायला बघतोय, तर ते फाईट करायचं आहे, तीच माइंडसेट चुकीचं आहे. तुम्हाला का व्हायलन्स करायचं? ठीक आहे, वी हॅव टू गो अहेड ऑफ इट. हा झाला एक भाग. सेकंड, आय टेल द डिफरन्सेस. तुम्हाला मी एक उदाहरण परत एक्झाम्पलनी बघूया आपण. जेव्हा तुम्ही एखादा भूताचा मूवी बघतात, ओके, आणि गोस्ट येतोय समोर आला अचानक, तर आपली बॉडी काय करते? आपली बॉडीचं रिॲक्शन कसं असतो? अचानक एखादा गोस्ट आपण कॉन्ट्रॅक्ट करतो, सगळे आपले कॉन्ट्रॅक्ट होते बॉडी. सेम सेकंड आपण एका रस्त्यावर चालतोय आणि बघतोय की 2 गाड्यांचा ऍक्सिडेंट होणार आहे, ओके, आपल्या समोरच होणार आहे, आपली बॉडी काय करते? रिॲक्शन काय असतं? आपण कुठेतरी असं सेफ होल्ड करतो आणि कॉन्ट्रॅक्ट होऊ. आपण असं नाही होणार, नाही, आपण नेहमी कॉन्ट्रॅक्ट, ऍक्सिडेंट होतं. ठीक आहे, तुम्ही सॅड असतात
तेव्हा तुमची बॉडी रिलॅक्स होते की कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट होते. तर एव्हरी सॅड इमोशन इज कॉन्ट्रॅक्शन. तेच जर एक दुसरा सिनारिओ घ्या की तुम्ही एका हिल स्टेशनवर आहात, ठीक आहे, सूर्यास्त होतोय, सनसेट होतोय, हवा चालते चांगली, ठीक आहे, आणि तुम्हाला जर सॅलरी क्रेडिटेडचा मेसेज आला आणि मे बी एक नव्या मूवीची डील पण मिळाली, तर हाऊ वुड यू बी, रिलॅक्स की कॉन्ट्रॅक्ट? रिलॅक्स. रिलॅक्स, राईट. तर जिममध्ये नुसतं कॉन्ट्रॅक्शन होतं, ठीक आहे, दे आर नॉट स्ट्रेचिंग देअर मसल्स, ठीक आहे. तर योगा डज दॅट. तर तुम्ही बघितलं की सगळे नेगेटिव्ह इमोशन्स कॉन्ट्रॅक्टिंग आहे. करेक्ट. तर आपण ते सगळं कॉन्ट्रॅक्शन, टेन्शन बॉडीमध्ये होल्ड करून असतो, ठीक आहे. तर योगा इज दॅट रिलीज. सेकंड, अजून एक एक्झाम्पल्स द्यायचं झालं तर आपण लहान मुलांना बघितलंय, राईट, इन्फेंटला बघितलंय 5-6 वर्ष किंवा त्या थोड्या एज 1-2 वर्ष मोठं, त्यांची बॉडी कशी असते, फ्लेक्सिबल असते, राईट. आणि तुम्ही माथारांना बघितलं असेल, म्हणजे ऑन द वर्ज ऑफ डेथ मे बी, त्यांची बॉडी कशी असते, कॉन्ट्रॅक्टेड असते. इनफॅक्ट डेथ नंतर एक स्टेट येते, त्याला रिगर मॉर्टिस बोलतात, जेव्हा बॉडी कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते. तर कॉन्ट्रॅक्शन कडे जातोय म्हणजे यू आर गोइंग टुवर्ड्स डेथ. आणि मुव्हमेंट कडे जातोय, मुव्हमेंट जितकं आहे तितकं म्हणजे यू आर यंग. म्हणून असा टर्म पण आहे, वेस्टर्न लोक बोलतात मुव्हमेंट इज मेडिसिन. तर आपण जितकं लवचिक आपली स्पाईन असेल, जे आपण योगामध्ये करतो, तितकं आपण यंग राहू. मी तर जिम करताना मी काही असे बघितले स्टुडंट्स जिम मधले की ज्यांना स्वतःच्या पाठीकडे हात पण नाही नेता येत आहे, म्हणजे ती एवढे स्टीफ असते त्यांची बॉडी. आता हिल स्टेशनवरनं एक विषय निघाला म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपल्या योगा क्लासमधनं तुम्ही दरवर्षी ट्रेकिंगला सगळ्या स्टुडंट्सना घेऊन जाता, तर तुमचा ह्याच्या मागचा मोटो काय? कारण मी जेव्हा तुमच्यासोबत हे आपल्या ट्रेकिंगला आले, तर मला आठवतं की पहिला जेव्हा ट्रेकिंगला मी आलेले तेव्हा मी तुम्हाला म्हटलं मला माझ्यासोबत वेळ घालवायचा आहे एखाद्या अशा ठिकाणी जिथे कुणी नसेल. इव्हन मी जेव्हा सेकंड ट्रेक केला तेव्हा मी तुम्हाला म्हणाले की सर मी पिरियड्समध्ये मी येऊ का नको येऊ दे, तुम्ही म्हणाला तुमचा डिसिजन आहे. पण मी पिरियड्समध्ये पण ट्रेक पूर्ण केला. आणि आपल्यासोबत एक 65 एजच्या पण एक स्टुडंट्स होत्या, सो त्यांनी पण तो ट्रेक पूर्ण केला. आणि तो 17 किलोमीटरचा ट्रेक होता जवळपास, राईट. सो मला तुम्हाला तेच विचारायचं की तुम्ही जेव्हा स्टुडंट्सना ट्रेकवर घेऊन जाता तेव्हा तुमचा मागचा म्हणजे त्याच्या मागचा थॉट काय असतो? सी, फर्स्ट थॉट इज सिम्पल. आय थिंक जे पॉडकास्ट बघत असतील ते पण एका रूममध्ये बघून बसत असतील मोस्टली. तर आपली लाईफ ही 4 भिंतीत राहण्यासाठी बनवली आहे का? नाही, आपण पण एक केजमध्येच आहोत बघायला गेलो तर आपण स्वतःला सफोकेट करतोय 4 भिंतीमध्ये राहून. तर फर्स्ट थिंग व्हॉट आय सॉ वॉज की योगामध्ये आम्ही बोलतो की आपलं शरीर पंचतत्वाने बनलं असतं, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी. तर आपण जेव्हा एका रूममध्ये असतो हे सगळ्या तत्वांपासून लांब आहे. तर तुम्ही एका ट्रेकला जातात तर पृथ्वी तत्व आहे, तिथे ओपन आहे सगळं, म्हणजे नुसत्या बिल्डिंग नाही आहेत. त्याला इंग्लिशमध्ये बोलतो वेअर आईज कॅन ब्रीथ, म्हणजे डोळे श्वास घेऊ शकतो तशी जागा आहे, ओपन आहे सगळं. एका माउंटेनवर जातोय तेव्हा. तर आकाश तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे. सन घेतो आपण, किती लोकांना सन भेटतोय दिवसात? सनरेज भेटतच नाहीये. आणि मग व्हायटमिनची कमी होते सनच्या पासून जे भेटतात ते. सन, परत आपण खूपदा एक रिव्हर क्रॉस करतो. आपण मॉन्सूनमध्ये जेव्हा आपण ट्रेक केले तेव्हा वॉटरफॉल्स असतात, म्हणजे जलतत्व आहे. हवा चालते, थंडी हवा चालते, तर तो एअर एलिमेंट आहे. तर आपले हे सगळे एलिमेंट रिचार्ज होतात, जे आपले घरी बसून नाही होत. तर आपण एक तरीकेने नेचरशी कनेक्ट होतो, ठीक आहे. जसं आपण जसं आईच्या पोटात असतो तर अंबेलिकल कॉर्ड नाळनी कनेक्टेड असतो. तर मला असं वाटतं आपण नेचरशी एक अदृश्य कनेक्शननी टच असतो. आणि जेवढा नेचरमध्ये असतो तेवढी आपली व्हायटॅलिटी असेल, जेवढं आपल्याला एन्झायटी, डिप्रेशन कमी होईल. पण तोच कनेक्शन सगळे तोडतात. दॅट्स वाय मला असं वाटतं की रेग्युलरली ट्रेक व्हायला पाहिजे. आणि परत मला असं वाटतं महाराजांची हिस्ट्री, महाराजांनी जे केलंय, गड किल्ले बांधलेत, ते लोकांना दिसावे, ठीक आहे. आपला इतिहास आहे जो, त्याच्याबद्दल प्राऊड असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर एक तरीकेचं ह्युमनचा सोशल ॲनिमल, त्यांना नवीन फ्रेंड्स बनवायला लोक लोनली आहेत, घरी बसून बसून लोनलीनेस येतोय, चॅट जीपीटीला विचारतात लाईफ बद्दल, त्याच्याशी इंटरॅक्ट करतात एआयशी. तर मला असं वाटतं की अशा ठिकाणी आपण जेव्हा एकत्र जातो तेव्हा आपण नवीन फ्रेंड्स बनवतो, सोशल होतो, आणि त्याचमुळे आपली लाईफ पण बेटर होते. मी आता मागचा जेव्हा आता जो आपला मागचा ट्रेक होता तेव्हा एक फिमेल स्टुडंट्स होती, ती एक स्टुडंट्स होती, म्हणजे जुन्या बॅचमध्ये होते त्या. तर त्या मला म्हणाल्या मला ट्रेकला येऊन खूप भारी वाटतंय. आणि आता तो गड उतरताना आपण सगळे वेगवेगळ्या बॅचेसमध्ये उतरत होतो, तेव्हा आमची 4 जणींची ती बॅच होती. आम्ही जेव्हा उतरलो तेव्हा त्या म्हणत होत्या की मला तुमच्या चौघांची कंपनी खूप आवडली. आणि ज्या आपल्या योगा क्लासमध्ये ज्या स्टुडंट होत्या 65 एजच्या, ज्या त्यांना बघून अजून मोटिवेशन आलं, म्हणजे या जर करू शकतात तर आपण का नाही करू शकत. सो मला वाटतं हे सोशल पण झालं, एक चांगले फ्रेंड्स पण भेटतात ह्याच्या सगळ्यामध्ये.
सो मला आता ह्याच्यावरती पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की मेडिटेशन, आपण सगळे मागासपासून दोघं पण मेडिटेशन बोलतो, पण जे नवीन ज्यांना योग नाही करायचे, बाकी त्यांना काहीच डंबल्स नाही उचलायचे किंवा जिमला नाही जायचे किंवा कुठल्याही प्रकारचे बॉडी मुवमेंट्स नाही करायचे, मग अशा वेळेला त्यांना फक्त मेडिटेशन्स करायचे. कारण मला बरेच लोक विचारतात मी योगा क्लासला येत असल्यामुळे की मेडिटेशन कसं करतात, तर तुम्ही बिंग योगा टीचर फक्त मेडिटेशन करणाऱ्यांना कसं सांगाल, काय करायचं? ओके, सो कमीत कमी वेळेमध्ये मी कसं मेडिटेशन सांगू शकतो मी मला सांगतो. सो मेडिटेशन इज एक्सेप्टन्स. ठीक आहे, आपण नेहमी काय करतोय, आपल्याला बदल पाहिजे, ही थंडी नको, ही गरमी नको, मला असंच होतंय तसंच होतंय, चेंज करायला बघतोय. म्हणजे जेव्हा आपण काही रेझिस्टन्स क्रिएट करतोय, म्हणजे आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये खुश नाही आहोत, आपण काहीतरी बदलायला बघतोय. तर फर्स्ट थिंग इज एक्सेप्ट. तुम्ही जेव्हा पण मेडिटेशनला बसाल 5 मिनिट्समध्ये पासून स्टार्ट करूया, आणि फक्त जे पण होत आहेत, थॉट्स चालतात आहेत, ते बदलायचे नाही आहेत, थांबवायचे नाही आहेत, फक्त ज्या गोष्टी जशा होतात आहेत तशा बघायच्या आहेत. दॅट इज मेडिटेशन. तो इफ यू वॉन्ट टू सिम्पली स्टार्ट 5 मिनिट्स बसा, आणि त्याला बोलतात आर्ट ऑफ डुईंग नथिंग. फॉर ह्युमन्स डुईंग इज व्हेरी इझी, काही ना काहीतरी. मेडिटेशनमध्ये पण थॉट्स थांबूया, इथे फोकस करतो, तिकडे फोकस करतो, तर सगळं थांबवा आणि 5 मिनिटं स्वतःवर बसा. इट्स नॉट दॅट पण डिफिकल्ट. जर थॉट्स येत असतील तर तर थॉट्स बदलायचे नाही आहेत. मी तुम्हाला सांगतो, जर मला थॉट्स येतात आहेत, तर मी हा विचार करतोय की मला थॉट्स नको आहेत, थॉट्स कसे थांबू, तर हे थॉट्स नाही आहेत का? तर आपण थॉट्सला थॉट्सनी डील करतोय. आपण फक्त डिस्टन्स क्रिएट करायचं. जर एक्झाम्पल दिला तर जसं व्हाईट क्लाउड्स असतात, ओके, आणि त्याच्यावरती ब्लू स्काय असतो. ओके, आता जे क्लाउड्स आहेत, ढग आहेत, ते येतात जातात आहे, पण त्याच्यामुळे जो निळा आकाश आहे त्याला काही प्रॉब्लेम होतोय का? निळा आकाश नेहमी फ्री असतो. तर जे क्लाउड्स जातात आहेत, ढग, ते थॉट्स सारखे समजायचं, आणि आपण फक्त एक स्टेप मागे येऊन बघतोय त्यांना. सो थॉट्स थांबवायचे नाही आहेत, ते जसे आहेत तसे बघायचे. दॅट इज मेडिटेशन. स्टार्ट विथ 5 मिनिट्स. आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप सारे मेडिटेशन्स आहेत, तर ज्यांना चालू करायचं आय थिंक दे कॅन जस्ट व्ह्यू थ्रू. प्लेलिस्ट पण आहे, ते चेक करू शकता. म्हणजे असं की तुम्ही एक माणूस व्यक्ती म्हणून तुमच्या थॉटकडे बघायचंय आणि त्यांना चालू राहू दे, आणि तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे बसून फक्त बघायचंय, म्हणजे स्वतःबरोबर वेळ घालवायचा, एवढंच तुमचं म्हणणं आहे याच्यावरती. जसं आपण दोघं असं आता बोलतोय, तिसरा माणूस फक्त बघतोय. ठीक आहे, तर आपण जे बोलतोय ते थॉट्स आहेत, थॉट्स चालू आहेत, मी फक्त बघतोय काय चालू आहे. जसं का रेडिओ चालू असतो, आपण रेडिओवर ते काय बरळतात ते ऐकतोय. ठीक आहे, तर सेम मेंटल रेडिओ चालू आहे, बघतोय आपण काय चालू आहे नेमकं, स्वतःवर बसून बघा. सो दॅट इज मेडिटेशन सिम्प्लिफाईड. अच्छा, 3 वर्ष झाली मी तुमच्याकडे योगा क्लासला येते. माझ्यातले मला बदल माहिती आहेत, माझ्या आसपासच्या लोकांना पण ते बदल माहिती आहेत, पण तुम्हाला म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी घडलं म्हणून मला योगा क्लासला यायचं पुश मिळालं किंवा मोटिवेशन मिळालं. तुम्हाला का वाटलं की मला योगा टीचरच व्हायचं आहे? ओके, इट्स अ व्हेरी बिग थिंग. मी काही उदाहरण देतो. काय असं घडलं तुमच्या आयुष्यात की तुम्हाला यावंसं? असे खूप सारे इन्स्टन्सेस आहेत, त्यामुळे माझा हा डिसिजन योगा टीचर बनण्याचा खूप भक्कम झाला. खूप सारे इन्स्टन्स आहेत, त्यातले काही शेअर करतो. तर मी 21-22 इयर्सचा होतो, तेव्हा खूप रफ पॅच चालू होता लाईफमध्ये. सगळ्याच गोष्टी चुकतात, करिअर, हेल्थ, रिलेशनशिप्स, सगळं मेस होतं. तर मी त्यावेळी योगासन करायलाच सुरुवात केली होती, तर मला त्याने फायदा होत होता, माझी हेल्थ इम्प्रूव्ह होत होती. मग त्यामुळे योगाबद्दलचं पॅशन अजून वाढायला लागलं, आणि मी वाचन करायला लागलो. तेव्हा एक स्टेटमेंट वाचला मी, एक पुस्तक वाचलं होतं, आय थिंक उपनिषदबद्दलच होतं ते. त्यामध्ये एक स्टेटमेंट होता, यू आर नॉट द बॉडी, यू आर नॉट द माइंड. तुम्ही शरीर आणि मन नाही आहात. तर मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तुम्ही बोललो हे काय बोलतात, मीच तर हे शरीर आणि ह्याच्यामध्ये सगळी सफरिंग येते, आणि हे बोलतात ते तुम्ही नाही आहात, मग काय आहात. मग त्याबद्दल मी अजून वाचन सुरू केलं, आणि ज्ञान योगाचे 3 स्टेप आहे. श्रवण, मनन, निधी, ध्यासन. श्रवण म्हणजे ऐकणं, तो गीता वाचायला लागलो, उपनिषद वाचायला लागलो, मोठे मोठे जे ऋषी होते त्यांनी जे सांगितलं ते वाचायला लागलो. आणि मनन, इंट्रोस्पेक्ट केलं, हे जे बोलतात ते खरं आहे का, कोणी गुरु बोललाय म्हणून एक्सेप्ट नाही केलं, इंट्रोस्पेक्ट केलं. आणि निधी ध्यासन म्हणजे अप्लाय केलं. ठीक आहे, आणि अप्लाय केल्याबद्दल नंतर खूप लाईफमध्ये चेंज झाली. तर मी नेहमी बोलतो की जस्ट बिकॉज मी या स्पिरिच्युअल फील्डमध्ये आलं तर मी कधी पडणार नाही, पडलो तरी आय विल बी द फर्स्ट वन टू राईज. सो दॅट्स व्हॉट योगा हॅज गिव्हन मी अँड स्पिरिच्युअलिटी हॅज गिव्हन मी. आणि मला लक्षात आलं, मी कॉर्पोरेटमध्ये काम करतो, आय थिंक आपण ह्यानंतर कधीतरी डिस्कस करू,
की मी IPL साठी काम करायचो अच्छा. आणि त्यामध्ये पण RCB साठी जी आता लास्ट इयर जिंकली, जिंकली. तर त्यांच्यासाठी सोशल मीडिया मी मॅनेज करायचो. तर हे करताना मला लक्षात आलं की माझा जो पॅशन आहे तो जर माझा करिअर बनला तर मी कधी बोर नाही होणार, कारण की मला त्या गोष्टीची आवड आहे. इथे मी जेव्हा IPL मध्ये जॉब करायचो तेव्हा असं होतं 30 दिवस करायचे, सॅलरी घ्या, निघा, ठीक आहे, फक्त सॅलरीसाठी काम करायची, ती 30 दिवसानंतर येणार. बट हिअर एव्हरी डे आय वर्क बिकॉज आय लव्ह इट. म्हणून तुम्हाला पण माहित असेल की मी सुट्टी कधी नाही घेत. सुट्टी असते जेव्हा मी ट्रॅव्हल करतो, ठीक आहे, आणि ट्रॅव्हल करतो तेव्हा पण दुसरे टीचर्स घेतात, बिकॉज एव्हरी डे मी कधी बोर नसतो की अरे परत येऊन योगा शिकवायचा. दॅट इज समथिंग आय लव्ह. तो मी सगळ्यांना सजेस्ट करेल, फॉलो युअर पॅशन, फर्स्ट डिस्कवर इट. खूप लोकांना तेच नाही माहिती मला करायचं काय. तर माझे एक गुरु होते, ते मला बोलले होते की व्हॉट इज सक्सेस. तर मी त्यांना बोललो होतो की एवढं एवढं अर्न करणं, हे हे हे. ते बोलले की हॅव्हिंग नोन तुला करायचं काय लाईफमध्ये आणि ते करता येणं इज सक्सेस. तुमच्या आवडीच्या म्हणजे तुमचा छंद हा तुमचा बिझनेस असणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. आणि तुम्ही त्यामध्ये मग डीप जातात, ठीक आहे. तुम्ही सुरुवात केली आणि यू वॉन्ट टू नो मोर अँड मोर. करेक्ट. आणि तो डायलॉग होता राईट की तुम्ही कुठच्याही गोष्टीमध्ये एक्सपर्ट झाला ना देन पीपल चेज यू. ठीक आहे, मी काही करतो ज्याच्यात मी एक्सपर्ट आहे तर लोक शोधत येणार. आणि आय थिंक दॅट्स हॅपनिंग बिकॉज अँड दॅट्स हॅपनिंग बिकॉज ऑफ माय लव्ह फॉर योग. आणि हां, योग का मी सिलेक्ट का केलं, आपले लोक सगळी वेस्टर्न गोष्टींकडे धावत होते. करेक्ट. लोकांना इंजिनिअरिंग करायचे, बँकिंग करायचे. मला असं वाटलं ही हर्ड मेंटॅलिटी आहे, सगळे एकाच ठिकाणी धावतात. तर आय वॉन्टेड टू डू समथिंग विच इज डिफरंट, जे लोक नाही करत. आणि योग हे भारताची देण आहे पूर्ण वर्ल्डला. तर आपण हे पहिले धरलं पाहिजे, राईट. आणि वाय नॉट मी, ठीक आहे. तेव्हापासून ती सुरुवात झाली आणि तुम्हाला काही इन्स्टन्स सांगितले व्हॉट मेड मी डू योगा. ओके. सो आता जे नवीन टीचर्स आहेत किंवा ज्यांना योग टीचिंगकडे जायचंय, सो त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? म्हणजे उद्या जर मला असं वाटलं की मला आता योगा शिकवायचा आहे लोकांना, तर काय डिफरन्स आहे योगा टीचरमध्ये आणि योगा स्टुडंट्समध्ये? म्हणजे ऑफकोर्स की मी पण तेव्हा स्टुडंट्सच असणार जेव्हा मला तुमच्याकडनं योगा टीचरसाठी ट्रेनिंग घ्यायचं असेल. पण मग मी तर स्टुडंट म्हणून तुमच्याकडे येते, नॉर्मल योगा करायचा आहे. पण जेव्हा मी टीचर्स ट्रेनिंग कडनं यासाठी येणार तेव्हा काय डिफरन्स असतो त्याच्यामध्ये? सी, फर्स्ट थिंग इज अ गुड स्टुडंट बिकम्स अ गुड टीचर. आणि मी एक उदाहरण देतो परत स्टुडंट्सला, की ज्यांनी कधी गुलाबजामुन नाही खाल्ला, कधीच नाही खाल्लं, तो दुसऱ्यांना टेस्ट सांगू शकतो का त्याची? नाही. ठीक आहे. तर फर्स्ट सी थिंग्स ऑन युअर सेल्फ, की तुम्ही स्वतःला ट्रान्सफॉर्म करा. आणि तुम्ही जेव्हा बघाल की हे खरंच काम करते देन युल ऑटोमॅटिकली वॉन्ट टू स्प्रेड इट. आणि स्प्रेड नंतर टीच करायचं असेल तर यू हॅव द राईट पर्सन, राईट प्लेस. असे खूप सारी जागा आहेत विच वी कॅन ऑल्सो रेकमेंड, की जिथून तुम्ही योगा टीचर बनू शकतात. ऑल्सो खूप लोक आम्हाला अप्रोच करतात आमची योगा टीचर ट्रेनिंगसाठी. मी त्यांना विचारतो का बनायचं, ते बोलतात साईड इन्कम, साईड हसल, हजबंड काम करतात तर मला सपोर्ट करायचं. ते बोलतो इट्स गुड थिंग, बट जर तसं असेल ना तर तुम्ही खूप दिवस टिकणार नाही, कारण सकाळी रोज उठायचं आहे, ठीक आहे. तर यू विल कॅन ओनली बी अ गुड योगा टीचर वेन यू आर रिअली इंटरेस्टेड. तर पहिले तो स्पार्क आहे का स्वतःला फिट ठेवण्यासाठी, वर्ल्डमध्ये काही चेंजेस करण्यासाठी. तर आय थिंक त्याचं जर उत्तर हा येत असेल तर यू आर रेडी फॉर बिईंग अ योगा टीचर. माझा एक खूप पर्सनल प्रश्न आहे जो मला खूप आधीपासून विचारायचा तुम्हाला, की मला 3 वर्ष झाली मी योगा म्हणजे प्रॉपर रेग्युलर मी करतेय. काही ना आसनाज येत नाहीत, मला येत नाहीत किंवा अजून बऱ्याच लोकांना येत नसतील. तर मग प्रत्येक वेळी कॉम्प्लेक्स होता की अरे मला येत नाही, समोरच्याला येतंय आसनाच काही. तर नॉर्मल योगा प्रॅक्टिस करून पण तुम्हाला योगा येतो असं समजू शकतात? म्हणजे जनरली आपले बरेचसे प्रेक्षक हे विचारणार पण किंवा खाली कमेंट्स पण येतील. तर आसनाच नाही आले ते चालतील, पण नॉर्मल योगा प्रॅक्टिस करू शकतो का? दुसरी गोष्ट अशी की योगामध्ये प्राणायाम पण असतं, मेडिटेशन पण असतं आणि आसनाच पण असतात. तर बरेच जण म्हणतात, मी म्हणते ना की मी योगा करते, अरे मग तू प्राणायाम पण कर ना. मी म्हणते प्राणायाम, योगा, मेडिटेशन सगळं एकच आहे. ते म्हणतात नाही प्राणायाम पण करायचं मग अजून चांगलं होतं. मी म्हटलं आम्ही सगळं करतो आमच्या योगा क्लासमध्ये. मला माहित नाही इतर योगा क्लासचं, पण आमच्या योगा क्लासमध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातात. सी, आता लोकांना योग बद्दल खूप मिथ्स आहेत. हो, मी थोडक्यात उत्तर दिलं तर अष्टांग योग आहे. लोक बोलतात आम्हाला अष्टांग योग आहे की हठ योग, तुम्ही काय शिकवतात? ते मला प्रश्न विचारतात, पण त्यांना स्वतःलाच काय माहित नाही अष्टांग योग आहे काय नेमकं. ते फक्त ऍक्टिंग स्मार्ट म्हणून विचारतात, की म्हणजे मी असं विचारलं तर सरांना वाटेल की मला गोष्टी माहीत आहेत. त्यांना त्याच्यातलं काही नाही माहीत, वरचं माहीत आहे. आणि लिटिल नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. तर अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, त्या सगळ्या गोष्टी येतात. हे मिळून योग बनते. योग म्हणजे योग आसन नाही, ठीक आहे. तर खूप आहे.
तर मी एक स्मॉलेस्ट एक्झाम्पल देईल, त्याने लोकांना कळेल. आदी योगी कोण आहे? आपले शिव. शिवजी, महादेव. हा. ठीक आहे. आदी योगी म्हणजे पहिले योगी हा. किंवा परम योगी, सगळ्यात हम्म. टॉप मोस्ट योगी. हम्म. ते ना कधी योगासनचे फोटोज बघितले का त्यांचे? नाही. हेडस्टँड करताना, चक्रासन करताना ते एकाच मुद्रेमध्ये असतात, चिन्ह मुद्रा मोस्टली, हम्म. आणि ध्यान अवस्थेमध्ये, विच शोज मेडिटेशन इज अंडरस्टँडिंग युअर सेल्फ. हम्म. आणि अंडरस्टँडिंग युअर सेल्फ साठी हे सगळे टूल्स, आसन, प्राणायाम. ओ. तर पहिले योग केला जायचं स्वतःबद्दल ओळखण्यासाठी, पण हल्ली लोक करतात आहेत योगा सोशल मीडियासाठी, किंवा माझा बॅक पेन ठीक होऊ दे, पोट कमी होऊ दे. तर आय थिंक दॅट नीड्स टू चेंज. पण जेव्हा आमच्याकडे मी एक आय थिंक लास्टली हा मी उत्तर देतो की लोक मला विचारतात येऊन, आपके यहाँ पे पावर योगा होता है क्या? तर मी 2 उत्तरं देतो, डिपेंडिंग आपण कसा स्टुडंट आहे, तो किती एड्युकेटेड आहे. तर पहिलं उत्तर देतो की असं असते की आपल्या ऋषीमुनी जेव्हा होते तेव्हा पॉवर शब्द होता का? नाही. तो सगळं आता आलाय. इट इज अ मार्केटिंग गिमिक. हे पॉवर शब्द की आमचा योगा बेटर आहे. ठीक आहे. तर हा उत्तर त्यांना मी एड्युकेट करतो की पॉवर योगासारखं काही नाही आहे. इट इज रिअल योगा विच इज द थिंग. आणि सेकंड बोलतो की ज्यांना हा उत्तर नाही जमणार आहे त्यांना बोलतो हा पॉवर योगा होता है, आप आ जाओ, बहुत पॉवर मिलेगा. तर डिपेंडिंग अपॉन पीपल आय ॲड्रेस इट. बट रिमेंबर देर इज नथिंग लाईक पॉवर योगा. योगच आहे, योगा पण नाही आहे. नाही, पण तुम्ही योग हे विचारताय की पॉवर तर मिळते ना, पॉवर मिळते. मग ऑफकोर्स तो आपण पॉवर can योगा say power आहे. yoga. हा, इनफॅक्ट पॉवर नाही, सुपर पॉवर. सुपर पॉवर सर. ओके. सो आपण लास्ट आय थिंक 1 to 1.5 hour डिस्कस करत होतो. तर तुम्हाला काही गोष्टी यातून रिफ्लेक्ट, पूर्ण ह्या 1.5 तासाच्या पॉडकास्टमधनं काय रिफ्लेक्शन आले, काय काय तुम्हाला वाटते की टेक अवेज आहेत थ्रू योगा, थ्रू युअर लाईफ, जे तुम्ही सांगू शकता? हे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी माझ्या मागच्या 3 वर्षाच्या जर्नीत बरंच काही शिकलेच आहे तसं पण आजच्या या पॉडकास्टमुळे असं झालं ना की योगबद्दल ज्या काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या पण मला कळल्या, कारण मी काही प्रश्न तुम्हाला विचारल्यामुळे. परत जिम आणि योग ह्या दोन्ही गोष्टी मी केल्या असल्यामुळे दोघांमधला डिफरन्स मला कळला. आणि प्लस योगबद्दल अजून काही गोष्टी आपण व्यवस्थित जाणून घेऊ शकतो आणि करू शकतो, हे पण मला कळलं. आणि प्लस मी माझ्या सगळ्या ज्या प्रेक्षक आहेत त्यांना सांगू इच्छिते की योग तुमच्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आणि आजच्या ज्या जगामध्ये आपण जे काही वावरतोय, मोबाईल्स आणि या सगळ्या गोष्टी घेऊन ज्या फिरत असतो, आणि मला असं वाटतं आपण बसलो ना की तासन तास आपण स्क्रोलच करत राहतो, आपल्याला वेळ कळतच नाही की आपण किती वेळ स्क्रोल करतोय. स्क्रोलिंग इज द न्यू स्मोकिंग. येस. आणि माझ्याकडे असे बरेच पेशंट्स पण आता येतात की आम्हाला मोबाईलचं जे वेड आहे ते सोडवायचं आहे. म्हणजे तर आम्ही जेव्हा शूटिंगच्या सेटवर असतो तेव्हा पण बरेच लोक असे मोबाईल स्क्रोल करत असतात. त्यांना काही बघायचं काही नाही, म्हणजे त्यांना जर एखादा टॉपिक आवडला तर ते थांबतात, अदरवाईज ते सुरूच असतं असं. सो मला वाटतं ते व्यसन, त्या व्यसनाच्या अधीन जाण्यापेक्षा हे व्यसन जर आपण केलं तर ह्याने शरीराला पण फायदा होतो, आरोग्याला पण फायदा होतो, आणि मेंटली हेल्थ पण आपली छान होते. सो योगमुळे तुमचं नुकसान नाही तर फायदाच सगळ्यात जास्त होतो असं मला वाटतं. आय थिंक खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन आपलं झालं आणि Yes. खूप काही काही गोष्टी बाहेर निघाल्या. म्हणजे मी एक्सपेक्ट तो करत होतो की आपण कर्मयोगाबद्दल पण बोलू. पण I इवन think मला आपला एक टॉपिक राहिला की ऑरा आणि ह्या सगळ्या बाबतीत. सो I आपण think आपल्याला अजून एक पॉडकास्ट करावा लागेल. येस, जर तुम्हाला हा आवडला असेल आमचा पॉडकास्ट तर प्लीज नक्की सांगा. आम्ही नेक्स्ट पण असंच गप्पा आम्ही मारू एकमेकांची, आणि नेक्स्ट जो पॉडकास्ट करू ज्यात तुमचे जे काही प्रश्न आले असतील खाली कमेंट्समध्ये ते आम्ही घेऊ आणि त्याच्यावरनं पुढचा पॉडकास्ट करू. पण यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. येस. ठीक आहे. तुम्हाला बेल आयकॉनवर हिट करायचं आहे आणि असेच पॉडकास्ट आणि असेच इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन तुम्हाला ऐकायला मिळतील. थँक्यू.